हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इग्नाइट अकॅडमी. सो यूपीएससी मेन्स परीक्षा सुरू आहे आणि त्यामध्ये जीएस पेपर 3 आपला झालेला आहे. आणि मग नेमकं कशा पद्धतीचे प्रश्न आलेले होते, त्यानंतर त्याला अप्रोच कसा आपला असला पाहिजे होता, इंट्रोडक्शन्स मध्ये काय लिहिता आलं असतं, कन्क्लुजन्स मध्ये काय लिहिता आलं असतं, किंवा कंटेंट कशा पद्धतीचा एक्सपेक्टेड होता, सोर्स काय असायला पाहिजे होता. सो या सगळ्या गोष्टींबद्दलची चर्चा आपण या पूर्ण सिरीज मध्ये करतोय. ऑलरेडी या आधी तुम्ही काही सेशन्स आपले बघितलेले, GS1, GS2, त्यानंतर GS3 चे पण आपले काही सेशन्स या आधी तुम्हाला बघायला मिळालेले आहेत. आता आपण आजच्या या सेशन मध्ये जीएस पेपर 3 मध्ये ॲग्रिकल्चर आणि एन्व्हायरमेंट या दोन सब्जेक्ट्स मधून नेमके कशा पद्धतीचे प्रश्न आले होते आणि त्याला कशा पद्धतीने डील करायचं होतं आपल्याला, त्याची एक थोडक्यामध्ये चर्चा या सेशन मध्ये करणार आहोत. माझं नाव मंगेश कुलकर्णी आणि या मेन्सच्या डिस्कशन मध्ये मी आपलं स्वागत करतो. हायली इम्पॉर्टंट, आता तुम्हाला पुढे तुम्ही एमपीएससी डिस्क्रिप्टिव्ह असेल किंवा यूपीएससी असेल तर आन्सर रायटिंग इज द अल्टिमेट थिंग. ठीक आहे, कारण ह्याच्याशिवाय तुम्हाला सुटकाच नाहीये या परीक्षेमधून. ठीक आहे, सिलेक्शन पाहिजे असेल तर याच्याशिवाय दुसरा कोणता ऑप्शन आहे का? नाहीये. त्यामुळे आन्सर रायटिंग वरती स्पेशल फोकस करणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि मग त्यासाठी आपल्याला आजचं हे ॲनालिसिस काही प्रमाणामध्ये नक्कीच मदत करू शकेल. ठीक आहे, आता डायरेक्टली आपण आपल्या पहिल्या प्रश्नाकडे येऊ. पहिला प्रश्न इन दी सेन्स किंवा ॲग्रिकल्चर मधला जो प्रश्न होता, या पूर्ण डिस्कशन मध्ये मी 7 प्रश्न जे आहेत ते पिक केलेले आहेत आणि त्याची चर्चा आपण इथे करतोय. सगळ्यात पहिला प्रश्न काय बघा, एक्सप्लेन दी फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग द डिसिजन ऑफ फार्मर्स ऑन दी सिलेक्शन ऑफ हाय व्हॅल्यू क्रॉप्स इन इंडिया. ठीक आहे, म्हणजे असे कोणते फॅक्टर्स आहेत की जे फार्मर्सच्या त्या डिसिजन वरती इन्फ्लुएन्स करतायत. कोणता डिसिजन आपण म्हणतोय की आजकाल फार्मर हाय व्हॅल्यू क्रॉप्स जे आहेत ते सिलेक्ट करण्यावरती भर देतात. मग त्यामध्ये आपण म्हटलं किंवा हॉर्टिकल्चरल क्रॉप्स असतील किंवा बऱ्याचदा आपण आजकाल बघतो ना, महाराष्ट्रामध्ये आयडियल कंडिशन्स आहेत फॉर दी कल्टिवेशन ऑफ ड्रॅगन फ्रूट. सो या प्रकारच्या अशा प्रकारच्या गोष्टी ज्या हाय व्हॅल्यू क्रॉप्स आपण म्हणतोय. हाय व्हॅल्यू क्रॉप म्हणजे आपण काय म्हणतोय की ज्यांचा जो रेव्हेन्यू जो आहे, रेव्हेन्यू पर युनिट एरिया तो चांगला आहे, रेव्हेन्यू पर युनिट एरिया तो चांगला आहे, अशा प्रकारचे जे क्रॉप्स आहेत त्याला आपण हाय व्हॅल्यू क्रॉप्स म्हणतोय. मग त्यामध्ये काही स्पेसिफिक आपण म्हटलं फ्रुट्स असू शकतात, व्हेजिटेबल्स असू शकतात, किंवा इवन देर आर लाईक हाय व्हॅल्यू क्रॉप्स मध्ये आपण म्हटलं ॲव्होकाडो असू शकते, ॲव्होकाडो. आफ्टर दॅट ड्रॅगन फ्रूट राहू शकते, ड्रॅगन फ्रूट आहे. किंवा बऱ्याचदा आपण म्हणतो की नवीन नवीन बायोटेक्नॉलॉजीमुळे हाय यील्ड व्हरायटीज येत आहेत, सो त्या प्रकारच्या व्हरायटीज त्यामध्ये राहू शकतात. मग असं काय होतंय किंवा फार्मर्स जे आहेत ते या प्रकारच्या हाय व्हॅल्यू क्रॉप्सकडे जास्त टिल्ट होताना दिसत आहेत काही भागामध्ये. मग इथे आपल्याला एकतर ते फॅक्टर्स काय आहेत ते समजावून सांगायचे आहेत, एक्सप्लेन करायचं आहे. इन द सेन्स आपल्याला त्या फॅक्टर्सना समजावून सांगायचंय. तर मग इंट्रोडक्शन लिहिताना याच्यामध्ये काय एक्सपेक्टेड राहू शकते, तर सगळ्यात पहिले तुम्ही अशा पद्धतीने इंट्रोडक्शन लिहू शकता किंवा सिलेक्शन ऑफ हाय व्हॅल्यू क्रॉप्स इन इंडिया इज बेसिकली इन्फ्लुएन्स्ड बाय मल्टिपल फॅक्टर्स. मग सगळे सुरुवातीला सांगायचे का आपल्याला? नाही, पण आपल्याला सुरुवात करताना एक त्या क्वेश्चनचा जो टोन आहे तो सेट करावा लागेल आणि मग त्यासाठी इथे आपण अशा पद्धतीने तिथे लिहू शकतो किंवा द सिलेक्शन ऑफ हाय व्हॅल्यू क्रॉप्स इन इंडिया इज इन्फ्लुएन्स्ड बाय मल्टिपल सोशो इकॉनॉमिक, एन्व्हायरमेंटल अँड मार्केट रिलेटेड फॅक्टर्स. ठीक आहे, म्हणजे इथे एक सुरुवात अशी होऊ शकते किंवा अशा वेगवेगळ्या फॅक्टर्सनी आपण त्या सिलेक्शनला इन्फ्लुएन्स करतोय. आणि मग फार्मर्स जे आहेत दे कन्सिडर प्रॉफिटेबिलिटी, कारण हाय व्हॅल्यू क्रॉप जसं आपण म्हटलं किंवा तिथे काय होतंय रेव्हेन्यू. ठीक आहे, म्हणजे रेव्हेन्यू पर युनिट एरिया जास्त आहे, त्याच्याने काय होणार आहे, ऑब्व्हियसली फार्मर्सना प्रॉफिटेबिलिटी वाढणार आहे, जो एक मेजर इश्यू जो राहतो. आपण म्हणतो किंवा डबलिंग फार्मर्स इन्कम हे आपलं काही वर्ष टार्गेट होतं, राईट. सो इन दॅट केस प्रॉफिटेबिलिटी इथे कन्सिडर केली जात असावी फार्मर्स कडून. रिसोर्स अवेलेबिलिटी कन्सिडर केली जात असावी की त्या प्रकारचे रिसोर्सेस अवेलेबल आहेत आणि त्यामुळे ते त्या क्रॉप्सकडे वळतायत. किंवा बऱ्याचदा असं होत असेल की रिस्कला मॅनेज करण्यासाठी ते या गोष्टी करत असावे, राईट. सो नेमकं त्यांचं काय थॉट प्रोसेस आहे ते आपण सुरुवातीला मांडू शकतो आणि मग त्या पद्धतीने या गोष्टी ज्या आहेत त्या तिथे ते अलाइन करतायत विथ दी कन्झ्युमर डिमांड ऑल्सो. बरोबर आहे, किंवा ते असं पण होऊ शकतं ना
किंवा शेतकरी जे आहेत ते हाय व्हॅल्यू क्रॉप्सकडे का वळत आहेत? एक तर त्यांची स्वतःची प्रॉफिटेबिलिटी आणि दुसरीकडे आजकाल काय झालेलं आहे, हेल्थ कॉन्शियसनेस वाढलेलं, सगळीकडे ॲवोकाडो सँडविचेस वगैरे चालू आहे. मग शेतकरी म्हणले ॲवोकाडोच लावतो ना मी, किंवा सगळीकडे ड्रॅगन फ्रूट जे आहेत त्याचं क्रेज आहे. बऱ्याचदा आपण बघतो किंवा ड्रॅगन फ्रूट हे नाव ऐकूनच बरेचसे लोक म्हणतात काय ते खाऊनच बघा. सो इन दॅट केस डिमांड खूप वाढलेली आहे आणि मग त्यामुळे शेतकरी जे आहेत या प्रकारच्या क्रॉप्सकडे वळतात. इवन देर आर लाईक गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह, मग त्यामध्ये MIDH आहे, मिशन फॉर इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट ऑफ हॉर्टिकल्चर. अशा प्रकारच्या गव्हर्नमेंट इनिशिएटिव्हमुळे पण काय होते किंवा देर आर सम इन्सेंटिव्ह गिवन आणि त्यामुळे पण तिथे शेतकरी या गोष्टीकडे वळतात. मग आता आपण हे जे काही बोललो आता सगळे एकदा लिहून टाकायचंय का? नाही. तर ह्यामध्ये सुरुवातीला तुम्ही काय करायचंय, या थीम वरती 2 ते 3 लाईनी तिथे लिहायच्या. ठीक आहे. सो तो एक भाग आपण इथून बघू शकतो. आता बऱ्याचदा आपण बघतो अशा बातम्या पण आपल्याला एक इंडियन एक्सप्रेस असेल किंवा टाइम्स ऑफ इंडिया या वेगवेगळ्या पेपरमध्ये या बातम्या आलेल्या होत्या. किंवा तिथे पहिले जर एक उदाहरण म्हणून आपण ह्याला एक मांडू शकतो की सीड्स ऑफ चेंज, transition to high value crops like strawberry, dragon fruit help Punjab farmers earn 5 to 6 lakh per acre. प्रॉफिटेबिलिटीचा जो मुद्दा आहे त्याला आपण एक्झाम्पल इथे लिहू शकतो, किंवा स्ट्रॉबेरी असेल किंवा ड्रॅगन फ्रूट्स असतील, यामुळे काय होतंय तर 5 ते 6 लाख पर एकर एवढा रेव्हेन्यू त्यांना येतोय. आणि मग इथे बेसिकली हे डायरेक्ट हाय व्हॅल्यू क्रॉप्स बद्दलच सरळ आलेलं होतं. स्विच टू हाय व्हॅल्यू क्रॉप्स प्रोव्हाइडेड इकॉनॉमिक स्टॅबिलिटी टू दीज फार्मर्स and their efforts highlight the untapped potential of horticulture in Punjab. ठीक आहे. सो तो एक भाग झाला. इवन आपण जर साऊथ इंडियामध्ये आलो तर आपल्याला ही एक इन्स्टिट्यूट बघायला मिळते, सेंट्रल टोबॅको रिसर्च इन्स्टिट्यूट. आणि ही जी इन्स्टिट्यूट आहे ही बेसिकली आपल्याला कुठे बघायला मिळते तर राजमहेंद्र वर्मन नावाचं हे ठिकाण आहे. आता ही इन्स्टिट्यूट आधी टोबॅको रिसर्च वाली इन्स्टिट्यूट होती, आता त्याला त्यांनी काय केलेलं आहे, पूर्णपणे ट्रान्सफॉर्म केलेलं आहे आणि आता ती झालेली आहे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन कमर्शियल ॲग्रिकल्चर. आणि मग यामध्ये पुन्हा वेगवेगळ्या हाय व्हॅल्यू कमर्शियल क्रॉप्स वरती रिसर्च केली जाते. सो त्यामध्ये मग त्यांनी टर्मरिक असेल, कॅस्टर असते, कॅस्टर ऑइल जे बनवतात, चिली आहे, त्यानंतर अश्वगंधा आहे, या वेगवेगळ्या क्रॉप्सच्या रिसर्चला ते फोकस करतात. सो या 2 गोष्टी आपल्याला एकतर पहिली जी न्यूज आहे ती काय दाखवते किंवा हाय व्हॅल्यू क्रॉप्स जे आहेत त्यांची डिमांड का बरं एवढी जास्त होते, का बरं फार्मर्स तिकडे वळतात, कारण पैसे 5 ते 6 लाख पर एकर छोटी अमाऊंट नाही आहे, राईट. सो प्रॉफिटेबिलिटीचा अँगल आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतो की फ्रॉम दी साइड ऑफ गव्हर्नमेंट दे आर ऑल्सो ट्राइंग टू फोकस ऑन दी हाय व्हॅल्यू क्रॉप्स. ठीक आहे. सो इथे त्याबद्दल आपल्याला या 2 बातम्या बघायला मिळतात. आता ह्याचा आपल्याला कुठे ना कुठे जरी थोडक्यात एक मेन्शन करता येऊ शकतो, कारण हे एवढं सगळं आपण बोललो ते सगळं लिहायचं का नाही, पण एक ॲज अन एक्झाम्पल किंवा कशा पद्धतीने या गोष्टी हाय व्हॅल्यू क्रॉप्स बद्दलच्या दिसत आहेत ते आपण तिथे बघू शकतो. आता नेमकं यामध्ये काय काय फॅक्टर्स राहू शकतात, म्हणजे कशावरती तुम्ही चर्चा करू शकता. यू कॅन ऑल्सो ड्रॉ अ टेबल लाईक दिस, किंवा तुम्ही तुमच्या हिशोबाने त्याला पॉईंट बाय पॉईंट फॉर्म मध्ये देखील लिहू शकता. मग फॅक्टर्स एक क्विकली इथे जर आपण बघितले, ॲग्रो क्लायमॅटिक कंडिशन्स हा एक फॅक्टर राहू शकतो ज्यामुळे लोक हाय व्हॅल्यू क्रॉप्सला सिलेक्ट करतात. त्यानंतर मार्केट डिमांड आहे, प्राइस तशा पद्धतीची मिळते म्हणून त्या पद्धतीचे क्रॉप्स घेतले जातात. त्यानंतर मग आपण म्हणलं इन्फ्रास्ट्रक्चर, तशा प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर तुमच्याकडे अवेलेबल आहे. मग तिथे आपण म्हणलं की स्टोरेज आहे, कोल्ड चेन आहे, ट्रान्सपोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर असेल, प्रोसेसिंग फॅसिलिटीज असतील. स्ट्रॉबेरी तिथे कल्टिवेट केले जाते तर नियर बाय देर आर प्रोसेसिंग फॅसिलिटीज, त्यामुळे स्ट्रॉबेरीचे जॅम्स वगैरे जे आहेत ते बनवता येऊ शकतात, तिथून अजून पैसा येऊ शकतो. म्हणून इन्फ्रास्ट्रक्चरच्या हिशोबाने त्या पद्धतीचं क्रॉप घेतलं जात असावं की नियर बाय काय काय अवेलेबल इन्फ्रास्ट्रक्चर आहे. त्यानंतर गव्हर्नमेंट पॉलिसीज जर त्या पद्धतीने फेवर करतायत, मग MSP असेल, सबसिडी असेल, क्रॉप इन्शुरन्स असेल किंवा इन्स्टिट्यूशनल क्रेडिट मिळतंय किंवा गव्हर्नमेंट स्पेशली इन्सेंटिव्हाइज करते तुम्ही अशा पद्धतीचे क्रॉप घ्या, तर मग त्यामुळे देखील तिथे काय होऊ शकते, या पद्धतीचं क्रॉप गव्हर्नमेंट फार्मर्स सिलेक्ट करू शकतात. रिस्क परसेप्शन म्हणजे तिथे फार्मर्स विथ बेटर रिसोर्सेस ट्राय टू डायव्हर्सिफाय देअर क्रॉप्स. त्यांचे असे फार्मर ज्यांच्याकडे चांगले रिसोर्सेस आहेत ते काय करतायत तर तिथे अल्टिमेटली या रिस्क घेत आहेत. आणि मग त्यानंतर स्मॉल होल्डर जे आहेत ते बेसिकली लो रिस्क क्रॉप्सला तिथे डील करतात. म्हणजे हाय व्हॅल्यू क्रॉप्स जनरली आपण बघतोय किंवा जे त्यातल्या फार्मर्स विथ बेटर रिसोर्सेस दे आर ट्राइंग टू सिम्पली ग्रो दीज काइंड ऑफ क्रॉप्स. सो तो पण एक फॅक्टर राहतो. त्यानंतर इनपुट अवेलेबिलिटी,
म्हणजे तुमच्याकडे तशा प्रकारच्या सीड, फर्टिलायझर, वॉटर मोस्ट इम्पॉर्टंट, तसं जर पाणी अवेलेबल आहे किंवा त्या प्रकारच्या टेक्नॉलॉजीज अवेलेबल आहेत तर तुम्ही हाय व्हॅल्यू क्रॉप्सकडे जाताय. आणि अर्बनायझेशन अँड डायटरी चेंजेस, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपण जे म्हणलं की आजकाल जे बऱ्याचदा आपण बघतो की हेल्थ कॉन्शियस फूड कन्झम्पशन वरती फोकस केला जातोय. मग इथे जर आपण बघितलं तर हे जनरली आपण बघतोय किंवा अर्बन एरियामध्ये बरंच आपल्याला क्रेज बघायला मिळतोय. मग नियर बाय अर्बन एरिया आहे का, तो एक भाग बघितला जातोय. लेवल ऑफ अर्बनायझेशन अराउंड यू, तो एक भाग फार्मर्स कन्सिडर करत असावे. आणि त्यासोबतच जे डायटरी चेंजेस होत आहेत, लोकांची डिमांड काय, सो त्या पद्धतीने तिथे काय केलं जाते तर या प्रकारच्या क्रॉप्सला ग्रो केलं जाते. मग आपण म्हणलं किंवा ऑर्गॅनिक फूड्स, आजकाल तो एक भाग बराच चर्चेमध्ये राहतो. भाजीच्या दुकानात गेलो आपण की लगेच ते अशा पिशवीमध्ये एकदम पॅक केलेले मशरूम्स राहू शकतात किंवा शिमला मिरची राहू शकतात, राईट. सो त्या गोष्टी ज्या आहेत त्या डिमांडमध्ये आहेत आणि म्हणून हाय व्हॅल्यू क्रॉप्स लोक सिलेक्ट करतात, राईट. सो तो एक भाग झाला. त्यानंतर अजून जर आपण म्हणलं यामध्ये यू कॅन ऑल्सो मेन्शन गव्हर्नमेंट स्कीम्स. मग गव्हर्नमेंट स्कीम म्हणल्यावरती हे नाव आलंच पाहिजे, मिशन फॉर इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट ऑफ हॉर्टिकल्चर, तो एक भाग तिथे आपल्याला महत्वाचा राहील. आणि हॉर्टिकल्चर बद्दल बोलतोय तर तुमच्या आन्सरमध्ये हा डेटा तिथे आला पाहिजे किंवा फार्मर्स वाय दे आर ट्राइंग टू सिलेक्ट दी हाय व्हॅल्यू क्रॉप्स. मग तिथे जर आपण बघितलं इकॉनॉमिक सर्वे 2024-25 मधला हा एक पार्ट जो आहे तो आपण यूज तिथे करता येऊ शकतो आपल्याला. दॅट इंडिया इज लीडिंग एक्सपोर्टर शिपिंग 343,982 metric tons of fresh grapes worth 3460.70 crore globally in 2023-24. म्हणजे एवढ्या व्हॅल्यूच्या, आता एवढा आकडे लक्षात राहणार आहे का आपल्याला, नाही, पण आपण इथे माहिती पाहिजे आपल्याला की आपण ग्रेप्स जे आहेत ते एवढ्या व्हॅल्यूचे एक्सपोर्ट करतोय ग्लोबली. आणि मग त्यामधून महाराष्ट्र असेल, कर्नाटक, तामिळनाडू, मिझोराम या भागामधून ग्रेप्स जे आहेत ते एक्सपोर्ट होतात. सो इन दॅट केस ग्रेप बिंग दॅट काइंड ऑफ क्रॉप जे तुम्हाला रिटर्न्स एवढे मोठे देऊ शकते, सो इन दॅट केस पीपल आर सिम्पली सिलेक्टिंग दिस. आणि महाराष्ट्रात त्यातल्या त्यात आपण म्हणलं तर जेवढं काही टोटल आउटपुट आहे ग्रेपचं त्यापैकी 67% आउटपुट आपल्या महाराष्ट्रामधून आहे. सो इन दॅट केस फार्मर्स आर बेसिकली सिलेक्टिंग दीज काइंड ऑफ हाय व्हॅल्यू क्रॉप्स, राईट. सो आकडे आपल्याला मग आपल्याच उत्तराला जस्टिफाय करण्यासाठी तिथे मदत करू शकतात, राईट. सो तो एक भाग आपल्याला इथे कन्सिडर करता येऊ शकतो. इकॉनॉमिक सर्वे कोट केला, मग त्यामध्ये आपण म्हणलं बाकीचे कुठं काय दिलेलंच नाही असं, फक्त ग्रेप्स सांगायला. पण इकॉनॉमिक सर्वे लिहिला तर ग्रेप्स वगैरे सगळं विसरून जाईल ना माणूस तो, राईट. सो त्या माणसाला फक्त काय दिसेल की इकॉनॉमिक सर्वे त्यांनी कोट केलेला आहे आणि त्यामध्ये तो अशाच प्रकारच्या हाय व्हॅल्यू क्रॉप्स बद्दल सांगतोय, राईट. सो हे आपल्याला तिथे करायचंय. ओके, सो तो एक भाग झाला. इन द एंड कन्क्लुजन मध्ये कशा पद्धतीने तुम्ही हाय व्हॅल्यू क्रॉप्स जे आहेत त्याचा फायदा घेऊ शकता. बट ऍट द सेम टाइम अजून एक एंड मध्ये आपण काय सांगू शकतो किंवा येस फार्मर्स आर ट्राइंग टू फोकस ऑन हाय व्हॅल्यू क्रॉप्स, बट हे पण तेवढंच सत्य आहे किंवा हाय व्हॅल्यू क्रॉप्स मध्ये सगळे फार्मर्स काम नाही करू शकणार का, कारण त्यामध्ये काही स्पेसिफिक डिमांड राहणार आहेत. तेवढं तिथे सीडची जी कॉस्ट आहे ती वाढू शकते, रिसोर्सेस जास्त लागू शकतात. आपण आधीच बोललो की फार्मर्स विथ बेटर रिसोर्सेस आर ट्राइंग टू डू दिस, पण व्हॉट अबाउट अदर फार्मर्स. मग त्यामुळे एक बेसिक फाउंडेशन जे आहे तुमच्या ऍग्रिकल्चरचं त्याच्याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे, जेणेकरून इन्क्लुझिव्ह ग्रोथ अचीव्ह करता येऊ शकेल ऍग्रिकल्चरमध्ये पण. सो त्या पद्धतीने आपण लिहू शकतो. मग ते एक तर आपल्या भाषेमध्ये कसे आपल्याला लिहिता येईल, इथे एक जस्ट एक सॅम्पल म्हणून दिलेला आहे. द डिसिजन ऑफ फार्मर टू कल्टिवेट हाय व्हॅल्यू क्रॉप्स डिपेंड्स ऑन बॅलन्स बिटवीन इकॉनॉमिक रिटर्न, रिसोर्स सस्टेनेबिलिटी अँड मार्केट ऑपॉर्च्युनिटीज या गोष्टींवरती ते डिपेंड करते. विथ प्रॉपर पॉलिसी सपोर्ट, इन्फ्रास्ट्रक्चर अँड अवेअरनेस फार्मर कॅन मॅक्सिमाइज इन्कम वाईल एन्शुअरिंग ॲग्रिकल्चरल ग्रोथ अँड रुरल प्रॉस्पेरिटी. आणि मग त्यामध्ये आता आपण जे बोललो ते पण एक पॉइंट आपल्याला तिथे जोडता येऊ शकेल. हा झाला तुमचा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न बघा, दुसरा प्रश्न काय आहे, इलॅबोरेट द स्कोप and significance of supply chain management of agricultural commodities in India. ठीक आहे, सप्लाय चेन मॅनेजमेंट
म्हणजे बेसिकली आपण म्हणतोय किंवा त्या शेतामधून तुमच्या ताटापर्यंत. सो दिस इज द एंटायर सप्लाय चेन. सो नेमकं पीक जे आहे ते शेतामधून कशा पद्धतीने तुमच्या घरापर्यंत येते, सो त्या सगळ्या गोष्टींना आपण सप्लाय चेन मॅनेजमेंट मध्ये काउंट करतो, राईट. सो इथे त्यांनी विचारले स्कोप अँड सिग्निफिकन्स काय आहे ऑफ सप्लाय चेन मॅनेजमेंट ऑफ एग्रीकल्चरल कमोडिटीज इन इंडिया. अगेन दिस वॉज आस्क्ड फॉर 10 मार्क्स 150 वर्ड्स. ठीक आहे. आता यामध्ये सुरुवात तुम्ही अशा पद्धतीने काही करू शकता. इंट्रोडक्शन, सप्लाय चेन मॅनेजमेंट इन ॲग्रिकल्चर मीन्स व्हॉट. ठीक आहे. म्हणजे आता स्कोप आणि सिग्निफिकन्स जो आहे तो आपल्याला सांगायचा आहे सप्लाय चेन मॅनेजमेंट ऑफ एग्रीकल्चरल कमोडिटी बद्दलचा. सो तुम्ही सुरुवातीला एक ब्रीफली इंट्रोड्यूस करू शकता की सप्लाय चेन मॅनेजमेंट इन एग्रीकल्चर म्हणजे नेमकं काय आहे आणि मग त्यामधून तुम्ही याला पुढे कॅरी फॉरवर्ड करू शकता. सो सप्लाय चेन मॅनेजमेंट इन एग्रीकल्चर रेफर्स टू एफिशियंट फ्लो ऑफ फार्म प्रोड्यूस from farm to fork by integrating production, storage, processing, distribution and marketing. या सगळ्या गोष्टींना तुम्ही जेव्हा इंटिग्रेट करताय त्यावेळेस तुमचं बनतंय एक प्रॉपर सप्लाय चेन मॅनेजमेंट. मध्ये इंट्रोडक्शन मध्ये असं तुम्ही तिथे सुरुवात करू शकता. आता पुढे जर आपण बघितलं बॉडीमध्ये आपल्याला हे काही पॉइंट्स इथे जनरेट करता येऊ शकतील इन सप्लाय चेन मॅनेजमेंट ऑफ एग्रीकल्चरल कमोडिटीज. आता हे कुठून घेतलेलं आहे तर हे इग्नूच्या एका पीडीएफ मधून मिळालेले. इग्नू, इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी, त्यांनी याबद्दल काही गोष्टी दिलेल्या होत्या. जसं आपण काय करू शकतो की सप्लाय चेन मॅनेजमेंट इन एग्रीकल्चर त्याचा स्कोप आणि सिग्निफिकन्स जो आहे तो दाखवण्यासाठी आपण या काही गोष्टी तिथे यूज करू शकतो. किंवा का बरं महत्वाचं आहे सप्लाय चेन मॅनेजमेंट इन एग्रीकल्चर. पहिले तर काय होऊ शकतं, याच्यामुळे तुमच्या एग्रीकल्चरल प्रोड्यूसची और पूर्ण एंटायर प्रोसेसची एफिशियन्सी इंप्रूव्ह होऊ शकेल. सो इम्प्रूव्हिंग एफिशियन्सी म्हणजे इफेक्टिव्ह सप्लाय चेन मॅनेजमेंट कॅन हेल्प इन agri business to streamline its operation. It can lead to increased productivity in the supply chain and can result in improved customer satisfaction also. त्यामुळे ते महत्त्वाचं राहू शकेल. त्यानंतर कॉस्ट आणि वेस्टेज कमी होऊ शकेल. दोन्ही गोष्टी कॉस्ट आणि वेस्ट. ठीक आहे. मग त्यामध्ये आपण म्हणलं किंवा इन्व्हेंटरी होल्डिंग कॉस्ट आहे, लॉजिस्टिक कॉस्ट आहे, सप्लाय चेन च्या बाकी काही ऑपरेशन कॉस्ट असतील या कमी होऊ शकतील विथ प्रॉपर सप्लाय चेन मॅनेजमेंट. आता इथे जर आपण बघितलं तर आपण जे आता बोललो किंवा स्टोरेज जो आहे कोल्ड स्टोरेज तिथे असला पाहिजे, राईट. सो कोल्ड स्टोरेजमुळे काय होऊ शकेल किंवा जो प्रोडक्ट आहे तो तिथे वेस्ट नाही होणार कारण तिथे प्रॉपरली तुम्ही त्याला एक डिझायरेबल कंडिशन मध्ये स्टोअर करून ठेवताय. सो इथे काय होऊ शकते किंवा कॉस्ट कमी होईल आणि वेस्टेज देखील कमी होऊ शकेल आणि अल्टिमेटली इट कॅन हेल्प टू मिनिमाइज वेस्ट बाय ऑप्टिमाइजिंग द इन्व्हेंटरी लेवल्स अँड रिड्युसिंग द एक्सेस अँड आउटडेटेड प्रोडक्ट्स. सो तो एक भाग झाला. तिसरं जे आहे रिस्क मॅनेजमेंट इथे चांगलं होऊ शकेल. सो दिस इफेक्टिव्ह सप्लाय चेन स्ट्रॅटेजी इट कॅन बी बेनिफिशियल टू आयडेंटिफाय अँड मिटिगेट द रिस्क सच ॲज डिसरप्शन इन द डेली ऑपरेशन, क्वालिटी इश्यूज, शॉर्टेज ऑफ गुड्स, या ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मग बऱ्याचदा आपण म्हणतो किंवा सप्लाय चेन मॅनेजमेंट त्यामध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टी तिथे बघायला मिळू शकतात. किंवा जर आपण म्हणलं की इफेक्टिव्हली आपण या पूर्ण सप्लाय चेनला मॅनेज करतोय तर डे टू डे ऑपरेशन्स मध्ये बऱ्याचशा फ्लेक्झिबिलिटी राहू शकतात. कधी डिमांड जास्त आहे, कधी डिमांड कमी आहे. सो त्याला आपल्याला त्या डिसरप्शन्सला प्रॉपरली मॅनेज करता येईल. ती जी रिस्क आहे ती मिनिमाइज होऊ शकेल इफ वी आर हॅव्हिंग दी प्रॉपरली मॅनेज सप्लाय चेन, राईट. सो तो एक भाग राहू शकतो. शॉर्टेज जे आहे शॉर्टेजचा इश्यू तिथे रिझॉल्व्ह करता येऊ शकतो. सो तो एक भाग झाला. त्यानंतर कस्टमर सर्व्हिस एनहान्स करता येईल बिकॉज पीपल विल बी हॅव्हिंग युअर गुड्स ॲट देअर यू कॅन से डिस्पोजल इन एव्हरी डे. तसं एक होणार आहे. किंवा असं नाही की तुमचा एखादा प्रोडक्ट जो आहे तो शॉर्टेज झालेला आहे त्याचा, असं तिथे होणार नाही. म्हणजे डिमांड जी आहे त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या प्रोडक्टचा सप्लाय करणार आणि दिस कॅन सेट अ प्रॉपर ॲग्री बिझनेस. ठीक आहे. त्यामुळे सप्लाय चेन मॅनेजमेंट तिथे महत्वाचं राहणार आहे. सो एनहान्सिंग कस्टमर सर्व्हिस तो एक भाग राहणार आहे. यू कॅन रिस्पॉन्ड क्विकली टू कस्टमर डिमांड्स अँड डिलिव्हर हाय क्वालिटी प्रोडक्ट्स ॲज वेल ॲज हाय क्वालिटी सर्व्हिसेस. त्यामुळे कस्टमर सॅटिस्फॅक्शन वाढेल आणि तो पण एक सिग्निफिकन्स आहे ॲग्रिकल्चरमध्ये सप्लाय चेन मॅनेजमेंटचा. त्यानंतर या सगळ्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज बिकॉज तुम्ही जे आहेत इफ यू आर हॅव्हिंग ॲग्री बिझनेस अँड यू आर हॅव्हिंग इफेक्टिव्हली मॅनेज सप्लाय चेन इन दॅट केस यू विल बी वन स्टेप अहेड ऑफ युअर कॉम्पिटिटर आणि मग त्यामुळे मार्केट प्लेसमध्ये तुम्हाला ॲडव्हान्टेज मिळेल.
with an effective supply chain strategy, companies can differentiate themselves from their competitors and gain market value. ठीक आहे, म्हणजे या सगळ्या गोष्टी आपण इथे बघतोय किंवा ऍग्रीकल्चरला एक बिझनेस एंटिटी म्हणून बघणं आणि त्यामध्ये असणारे सगळे जे काही स्टेप्स आहेत, मग त्यामध्ये प्रोडक्शन पासून ते मार्केटिंग पर्यंत या सगळ्या गोष्टींना स्ट्रीमलाईन करणं आणि त्यामधून तुम्हाला हे सगळे बेनिफिट्स बघायला मिळू शकतात. ठीक आहे, सो हे एवढे पॉइंट्स आपण तिथे लिहू शकतो आणि मग त्यामधून आपण या सगळ्या गोष्टी कशा अचीव करू शकतो ते आपण मेन्शन करू शकतो. मग आता इथे जर आपण बघितलं प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे त्यांनी किंवा स्कोप आणि सिग्निफिकन्स काय आहे त्याबद्दल बोला. आफ्टर रायटिंग ऑल दीज थिंग्स, म्हणजे इंट्रोडक्शन लिहिलं तुम्ही, त्यानंतर हे स्कोप अँड सिग्निफिकन्सचे पॉइंट झाले, त्यानंतर तुम्ही काय करू शकता, थोडासा एक पार्ट सांगू शकता किंवा येस ॲग्री बिझनेससाठी या गोष्टी आहेत आणि यासाठी गव्हर्नमेंट या पद्धतीचे काही इनिशिएटिव्ह पण घेते. मग ते ब्रीफली तुम्ही मेन्शन करू शकता, सगळे नाही करायचे, यामधले काही करू शकता तुम्ही, जसं ई-नाम आहे किंवा नॅशनल ॲग्रिकल्चरल मार्केट आहे, त्यानंतर मग फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशनसाठी स्कीम आहे 10,000 FPO बनवण्यासाठीची, किंवा आपण म्हटलं किंवा ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स हे जे आहे त्याच्या थ्रू मार्केट ऍक्सेस त्याबद्दल आपण सांगू शकतो, किंवा ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड आहे, दिस इज ऑल्सो वन पार्ट ऑफ युअर सप्लाय चेन मॅनेजमेंट. त्यानंतर इंटिग्रेटेड स्कीम फॉर ॲग्रिकल्चरल मार्केटिंग आणि प्राइस सपोर्ट अंडर प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान. ठीक आहे, एकदा ऑलरेडी मेन्स मध्ये यावरती सेपरेट प्रश्न पण आलेला आहे. सो या काही स्कीम्सचं मेन्शन तिथे केला जाऊ शकतो इन दिस क्वेश्चन. त्यानंतर आपण जर बघितलं PIBच्या पेजवरती डिसेंबर 2024 मध्ये, म्हणजे तुमच्या करंटच्या सायकलमध्ये झालेलं होतं, सो त्यामध्ये पूर्ण हे आलेलं होतं किंवा जे सप्लाय चेन मॅनेजमेंट आहे त्यामध्ये नेमक्या कोणत्या कोणत्या स्कीम्स चालवल्या जात आहेत त्याचा एक पूर्ण ओव्हरव्ह्यू यामध्ये त्यांनी दिलेला आहे आणि त्यामधूनच थोडक्यात ती लिस्ट काढलेली होती, बट सोर्स इथे दाखवला. ठीक आहे, सो तो एक भाग झाला. इन द एंड कन्क्लुजन आपण त्यामध्ये लिहू शकतो किंवा कशा पद्धतीने हे महत्वाचं आहे, कारण ॲग्रिकल्चर म्हटल्यावरती इंडियन ॲग्रिकल्चरचा एक मेन कन्सर्न राहू शकतो, तो म्हणजे प्रोडक्टिव्हिटी, आणि मग त्यालाच सॉल्व्ह करण्यासाठी हा एक पूर्ण जो पार्ट आहे तो कामात येऊ शकतो. सो इन दॅट केस एफिशियंट सप्लाय चेन मॅनेजमेंट इज क्रिटिकल टू रिड्यूस पोस्ट हार्वेस्ट लॉसेस, stabilize the prices and ensure fair returns to the farmers while delivering safe and affordable food to the consumer also. म्हणजे दोन्ही बाजू आहेत किंवा एक असं नाही की फार्मर्स जे आहेत त्यांनाच फक्त बेनिफिट होतोय आणि कन्झ्युमर्सला होत नाही, तर दोघांसाठी विन विन सिच्युएशन राहू शकेल इफेक्टिव्ह सप्लाय चेन मॅनेजमेंट. ठीक आहे, सो त्या पद्धतीने तुम्ही याला तिथे मांडू शकता. विथ ग्रोईंग अर्बन डिमांड, रायझिंग एक्सपोर्ट्स अँड गव्हर्नमेंट फोकस on digital platforms like e-NAM and FPOs, SCM, that is supply chain management, can transform Indian agriculture into a more profitable, resilient and globally competitive sector. ठीक आहे, सो या पद्धतीने तुम्ही या उत्तराला तिथे एंड करू शकता. ठीक आहे, सो हे झाले तुमचे ॲग्रिकल्चर मधले हे दोन प्रश्न. आता तिसरा प्रश्न जो आलेला होता तो एन्व्हायरमेंटच्या अँगलने आपण त्याला बघू शकतो आणि CCUS थोडाफार आपण म्हणलं किंवा स्टॅटिक आणि त्यासोबतच त्याच्यामध्ये करंटचा जो पार्ट आहे तो पण ऍड करायचा. सो मिक्सचर आपण म्हणू शकतो, कारण CCUS ही जी कॉन्सेप्ट आहे ही एन्व्हायरमेंटच्या कोणत्याही पुस्तकामध्ये आपण वाचतो, बट त्याला ते करंट मध्ये जोडायचं पण आहे का, कारण या गोष्टी डे टू डे लाईफ मधल्या आहेत. सो इन दॅट केस व्हॉट इज दिस कार्बन कॅप्चर युटिलायझेशन अँड स्टोरेज, CCUS म्हणजे नेमकं काय आहे. ठीक आहे, त्यानंतर व्हॉट इज द पोटेन्शियल रोल ऑफ CCUS इन टॅकलिंग द क्लायमेट चेंज, त्याचा रोल काय राहतो. ठीक आहे, असा विचारलेला आहे. म्हणजे मेन हिरो या प्रश्नाचा कोण आहे तर CCUS आहे, कार्बन कॅप्चर युटिलायझेशन अँड स्टोरेज. त्यामुळे सुरुवात कशाने करायची आहे तर याच CCUS ने करायची आहे. तर मग इंट्रोडक्शन मध्ये तुम्ही काय करणार, कार्बन कॅप्चर युटिलायझेशन अँड स्टोरेज म्हणजे नेमकं काय आहे त्याबद्दल तिथे सुरुवातीला चर्चा करणार. मग इथे प्रॉपर त्याचं मिनिंग जे आहे ते दाखवलेलं आहे. सो इथे होतं काय, इट इज बेसिकली अ टेक्नॉलॉजी दॅट कॅप्चर्स द कार्बन डायऑक्साइड, CO2 कॅप्चर करते फ्रॉम लार्ज पॉइंट सोर्सेस. म्हणजे आपण म्हटलं पॉइंट सोर्सेस म्हणजे काय, जिथून पोल्युशन जे आहे ते एक्झॅक्टली आपल्याला कळू शकते किंवा इथूनच पोल्युशन येते म्हणून. सो एक्झॅक्ट माहिती आहे आपल्याला किंवा व्हॉट इज द सोर्स ऑफ दॅट पोल्युशन, त्याला आपण पॉइंट सोर्स म्हणतो. ठीक आहे, सो
एन्व्हायरमेंटच्या पुस्तकांमध्ये तुम्ही वॉटर पोल्युशन मध्ये पॉइंट सोर्स आणि नॉन पॉइंट सोर्स हे शब्द ऐकले असतील. सो इथे काय होतंय किंवा कार्बन डायऑक्साइड कॅप्चर केला जातो फ्रॉम दॅट पॉइंट सोर्स, म्हणजे एकदमच पिन पॉइंटेड सोर्स, तिथून कॅप्चर झाला कार्बन डायऑक्साइड. ठीक आहे. मग त्यामध्ये आपण म्हणलं पॉवर प्लांट असतील, स्टील, सिमेंट आणि फर्टिलायझर इंडस्ट्री असतील, तिथून त्या CO2 ला कॅप्चर केलं जाते. देन इदर युटिलाइज इट फॉर प्रोडक्टिव्ह पर्पज, त्याला वापरून घ्या कुठे वापरायचं तिथे, किंवा त्याला स्टोअर करा और स्टोअर इट अंडरग्राउंड टू प्रिव्हेंट इट्स रिलीज इनटू दी एटमॉस्फिअर. आता इथे काय आहे ना की हे CCUS बद्दल तुम्ही हे 4 लाईनी लिहा, 5 लाईनी लिहा, का पान भर लिहा. जर ते प्रॉपर डायग्रामॅटिक वे मध्ये त्याला रिप्रेझेंट नाही केलं तर कितीही तुम्ही बोलत बसा तिथे, प्रॉब्लेम असा होणार आहे की समोरच्याला ते लवकर क्लिक नाही होणार. कारण इथे काय की ही पूर्ण टेक्नॉलॉजी आहे, त्याची प्रोसेस आपल्याला एक डायग्रामॅटिक वे मध्ये दाखवणं पण गरजेचं आहे. ठीक आहे. म्हणजे इथे लिहा तुम्ही, सुरुवात ह्यानेच करायचे, त्याचं CCUS म्हणजे काय ते लिहायचंय, कारण डिमांड असते व्हॉट इज CCUS असं विचारलेलं आहे, त्यामुळे हे लिहिणारच आहे आपण. पण हे लिहून झाल्यावरती एखादी चांगली डायग्राम पण ड्रॉ करायची आहे, लाईक दिस. ठीक आहे. म्हणजे आता हे एक सॅम्पल म्हणून मी डायग्राम दाखवलेले, तुम्ही कोणतीही स्वतःची ब्लॉक डायग्राम पण तिथे तयार करून घेऊ शकता. अशा पद्धतीच्या काही डायग्राम्स तिथे दाखवायचे, एरोज वापरा त्यामध्ये, कुठून कशा पद्धतीने हे स्टोअर होते. मग हे CCUS जे आपण म्हणतो की कार्बन कॅप्चर, युटिलायझेशन अँड स्टोरेज. मग स्टोरेज मध्ये पण 2 गोष्टी येतात, एकतर ऑफशोअर स्टोरेज राहू शकते किंवा ऑन शोअर स्टोरेज राहू शकते. ठीक आहे. म्हणजे ते एकतर त्या पाण्याखाली तुम्ही त्याला स्टोअर करताय किंवा जमिनीवरती तुम्ही त्याला स्टोअर करताय. ठीक आहे. सो तसा तो भाग राहू शकतो. अगेन हे CO2 या पॉवर प्लांट मधून कॅप्चर केला गेला किंवा या फॅक्टरी मधून कॅप्चर केला गेला, त्याला प्रॉपरली कधी कधी काय होऊ शकते की तुम्हाला जिथे वापरायचं तिथे तुम्ही त्याला युटिलाइज करून घेतलं, कार्बोनेटेड ड्रिंक्स वगैरे इथे दाखवलेले आहेत, किंवा इथे काय केलेलं आहे त्याला तुम्ही स्टोअर करून ठेवलं. ठीक आहे. म्हणजे हा जो पार्ट आहे दिस इज कार्बन कॅप्चर. इकडे होऊ शकतो युटिलायझेशन त्याचं, आणि इकडे स्टोरेज. सो या पद्धतीने तुम्ही त्याला प्रॉपरली रिप्रेझेंट केलं तर समोरच्याला कळून जाईल. नाही तर किती तुम्ही लिहित बसला, तुमचा वेळ पण जाणार, समोरच्याला कळणार पण नाही. त्यामुळे डायग्राम्स इथे वापराव्याच लागतील. त्यामुळे एकतर अशा प्रकारची कोणतीही रिप्रेझेंटेटिव्ह डायग्राम तुम्ही तिथे काढावी. ठीक आहे. हे झालं की तुमचं इंट्रोडक्शन म्हणजे पहिला पार्ट ऍड्रेस झालेला आहे तुमचा आता. ठीक आहे. सो त्या प्रश्नामधला व्हॉट इज कार्बन कॅप्चर, युटिलायझेशन अँड स्टोरेज, तो पार्ट तुमचा ऍड्रेस झालेला आहे. आणि आता तुम्हाला काय करायचंय, पुढच्या पार्टकडे यायचंय. ठीक आहे. म्हणजे सगळं एकदम असं CCUS पूर्ण आन्सर मध्ये लिहित बसणार का नाही. आपल्याकडे वेळ कमी असणार आहे, 150 शब्द, जागाही कमी आहे. राईट. सो त्यामुळे तो एक भाग आपला एकदा झाला की पुढे आपल्याला बघायचं व्हॉट इज द पोटेन्शियल रोल ऑफ CCUS इन टॅकलिंग द क्लायमेट चेंज. आता मग आपल्याला हा रोल एक्सप्लेन करताना काही डेटा वापरता येऊ शकतो. अगेन हे इथे मी काही डेटा पॉइंट्स लिहून ठेवलेले आहेत, मग या गोष्टी तुम्ही यूज करू शकता. आणि मग त्यामध्ये आपण म्हणलं की IEA जे आहे, इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी, हे जे इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी IEA जे आहे, यांनी 2023 मध्ये एक रोडमॅप काढला होता आणि त्यामध्ये त्यांनी काही डेटा देऊन ठेवलं होतं. त्यांचं काय म्हणणं होतं बघा, टोटल CO2 कॅप्चर्ड is increasing from 45 metric tons in 2022 to 1024 metric tons by 2030. म्हणजे एवढ्या पद्धत 45 वरून डायरेक्ट 1024 ला जातोय 2030 पर्यंत, असं त्यांचं प्रोजेक्शन आहे. आणि तो पुन्हा 6040 पर्यंत जाईल मेट्रिक टन पर्यंत बाय 2050. म्हणजे एक्सपोनेन्शियली हे जे कार्बन कॅप्चर आहे ते वाढणार आहे, असं इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सीचं म्हणणं आहे. मग एवढं का वाढणार आहे, कारण त्याचं काही ना काहीतरी युटिलिटी असेल ना, काही ना काहीतरी ते क्लायमेट चेंजला मदत करणे आपल्याला, त्याला टॅकल करण्यासाठी. त्यामुळे आपण हा जो डेटा आहे हा इथे बघू शकतो. त्यानंतर इव्हन इंडियन गव्हर्नमेंटने पण काय केलेलं आहे, दे हॅव अप्रूव्ड द सेटअप ऑफ 5 कार्बन कॅप्चर अँड युटिलायझेशन टेस्ट बेड्स स्पेसिफिकली टार्गेटिंग द सिमेंट सेक्टर टू ॲडव्हान्स नेट झिरो मॉडेल. आपलं जे 2070चं नेट झिरोचं टार्गेट आहे, मग त्या टार्गेटला अचीव करण्यासाठी सिमेंट सेक्टरसाठी हे CCU टेस्ट बेड्स आपण अप्रूव्ह केलेले. ठीक आहे. ते एक एक्झाम्पल झालं. त्यानंतर आपला थिंक टँक नीती आयोगचं काय म्हणणं आहे बघा, अचीविंग CCUS कॅपॅसिटी ऑफ 750 मिलियन टन्स पर ॲनम MTPA ज्याला आपण म्हणतोय बाय 2050.
जर ही कॅपॅसिटी आपण अचीव केली, CCUS कॅपॅसिटी 750 मिलियन टन पर एनम, तर त्या केसमध्ये दिस कुड अवॉइड $6 बिलियन इन अॅन्युअल कॉस्ट अँड सपोर्ट कंटिन्यूड कोल यूज. म्हणजे एकतर काय होणार आहे किंवा एवढा पैसा वाचणार आहे आपला, ठीक आहे, CCUS मुळे एवढा पैसा वाचणार आहे $6 बिलियन, ठीक आहे. त्यासोबतच आपण कंटिन्युअस वे मध्ये कोळसा वापरू शकतो. म्हणजे ती एक लिबर्टी आपल्याला काही काळासाठी मिळेल किंवा कोल यूज ॲब्रप्टली थांबवण्याची आपल्याला गरज पडणार नाही. आणि तिसरं काय, इट कॅन जनरेट 8 to 10 मिलियन जॉब्स ऑल्सो. सो हा एक इथे आस्पेक्ट आहे नीती आयोगाने सांगितलेला आहे की 3 गोष्टी आपण म्हणतोय. एकतर काय की कॉस्ट कमी होईल म्हणजे पैसा वाचेल. दुसरं जे आहे ते कोल यूज सपोर्ट, इट कॅन सपोर्ट कंटिन्यूड कोल यूज. आणि तिसरं जे आहे ते एम्प्लॉयमेंट जनरेशन पण तिथे होणार आहे. हे नीती आयोगाने इथे सांगितलेलं आहे. आता आपण आलो आपल्या या पुढच्या भागाकडे किंवा रोल ऑफ CCUS इन टॅकलिंग क्लायमेट चेंज. काय रोल राहू शकतो, मग त्यामध्ये हे काही डायमेन्शन्स इथे जस्ट नोट करून ठेवलेले आहेत किंवा काय काय करता येऊ शकेल. एकतर कशा पद्धतीने ही जी टेक्नॉलॉजी आहे ही क्लायमेट चेंजला टॅकल करण्यासाठी हेल्प करते. तर पहिलं तर काय ऑब्वियस आहे, CO2 एमिशन्स कमी करेल. हे CO2 एमिशन जर कमी झाले तर ग्लोबल वॉर्मिंग कमी होण्याची शक्यता राहील आणि त्यामुळे क्लायमेट चेंजला टॅकल करता येईल. तो एक भाग झाला. त्यानंतर इट कॅन सपोर्ट इंडियाज 2070 नेट झिरो टार्गेट, जे आपले 2070 पर्यंत नेट झिरो आपलं जाण्याचं जे टार्गेट आहे त्याला सपोर्ट करतात. त्यानंतर इट कॅन डिकार्बनाइज हार्ड टू अबेट सेक्टर्स. असे काही सेक्टर्स आहेत की जिथे डिकार्बनायझेशन करणं खूप जास्त अवघड आहे. म्हणजे त्या इंडस्ट्रीजमध्ये फॉर एक्झाम्पल सिमेंट म्हणलं आपण, सो तिथे काय होतं किंवा डिकार्बनायझेशन करणं तेवढं सोपं नाही आहे, कारण इट इज लाईक हाय डिमांड सेक्टर. आणि मग त्यामध्ये आपल्याला एकदम काही एक्सपेरिमेंटेशन लगेच करता येत नाही आहेत. सो त्या सेक्टर्सला डिकार्बनाइज करण्यासाठी हे मदत करू शकते आणि अल्टिमेटली त्यामुळे क्लायमेट चेंजला टॅकल करता येईल. त्यानंतर सर्क्युलर इकॉनॉमीला प्रमोट करता येईल. सर्क्युलर इकॉनॉमीला म्हणजे जो काही कार्बन बाहेर रिलीज झालेला आहे त्याला कॅप्चर करून पुन्हा युटिलाइज करताय तुम्ही. सो इन दॅट केस दिस इज सर्क्युलर इकॉनॉमी. सो तो एक भाग राहू शकतो. आणि त्यासोबतच इट कॅन ब्रिज द ट्रान्झिशन टू क्लीन एनर्जी. हळूहळू तुम्ही त्या क्लीन एनर्जीकडे ॲब्रप्ट ट्रान्झिशन नाही होत आहे. आपण जसं आता बोललो किंवा तुम्ही याचा वापर करून ना कोळशाचा वापर कंटिन्यू ठेवू शकता काही काळ आणि त्यामुळे ते ट्रान्झिशन ॲब्रप्ट नाही होणार. सो क्लीन एनर्जीकडे ट्रान्झिशन जे आहे ते इथे पॉसिबल होऊ शकेल, स्मूथ ट्रान्झिशन. सो या काही गोष्टी आहेत ज्या आपण क्लायमेट चेंजला टॅकल करण्यासाठी CCUS कसं कामाचं आहे त्याबद्दल लिहू शकतो. ठीक आहे. इन द एंड कन्क्लुजन काय येणार आहे, कार्बन कॅप्चर, युटिलायझेशन अँड स्टोरेज इट ऑफर्स व्हायटल पाथवे टू रिड्यूस ग्रीनहाऊस गॅस एमिशन्स while supporting the transition towards clean energy. लिहिताना नेहमी हा एक बॅलन्स मेंटेन करायचा आहे. म्हणजे असं नाही झालं पाहिजे की उद्यापासूनच कोळसा बंद करा, बस झालं आता उगाच पूर वगैरे आलं काय करणार, सी लेवल वाढली तर काय करणार. एक काळ आपण म्हणतोय किंवा आजकाल क्लायमेट चेंजमुळे एवढ्या सगळ्या घटना होत आहेत, मग आपल्याला पॅनिक बटन दाबायचंय का नाही उद्यापासून कोळसा बंद करा, असं करता येईल का आपल्याला? वी कॅनॉट अफोर्ड दॅट, राईट. सो त्यामुळे एक गरजेचं काय आहे किंवा आपल्याला एक कॅलिब्रेटेड अप्रोच पाहिजे आपला, राईट. सो इन दॅट केस आपल्याला उत्तरामध्ये पण ते दाखवावं लागेल किंवा उत्तरामध्ये असं लिहून चालेल का नाही लवकरात लवकर कोळसा बंद करा, असं लिहून चालणार आहे का? नाही चालणार आहे का? कारण ते प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे सध्या. So in that case, you need to have that transition towards clean energy in smooth way, and which can be done by CCUS. So त्यामुळे इथे काय आहे किंवा हे एक vital pathway राहतो to reduce the greenhouse gas emissions while supporting the transition towards clean energy. हे तुमच्या उत्तरात रिफ्लेक्ट झालं पाहिजे. By integrating with renewable energy and sustainable technologies, CCUS can help India and the world meet climate targets, ensuring a balance between development and environmental protection. ठीक आहे. सो या पद्धतीने तुम्ही या उत्तराला तिथे एंड करू शकता. ठीक आहे. त्यानंतर येऊ आपण वन ऑफ द मोस्ट चॅलेंजिंग क्वेश्चन ऑफ दिस पेपर, that is nothing but sea water intrusion वाला प्रश्न. ठीक है. So sea water intrusion in coastal aquifer is a major concern in India. What are the causes and remedial measures? ठीक है. आता हा प्रश्न तसं बघायला गेलं तर ज्योग्राफी
GS पेपर 1 मध्ये जॉग्राफी त्याच्याशी पण कनेक्ट होतो, कारण इथे जे काही शब्द दिलेले आहेत ते वाचतो तर सही आपण, पण जॉग्राफी मध्ये वाचतो ते आपण. ठीक आहे, जॉग्राफीच्या NCERT मध्ये तुम्ही वॉटर टेबल बद्दल वाचलं असणार आहे, तिथे मग आपण ते कार्टेशियन वेल वगैरे दिले ना, तिथे आपण ह्या काही गोष्टी वाचतो. सो इथे आपल्याला हा प्रश्न समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे सी वॉटर इंट्रुजन म्हणजे असं म्हणतोय का आपण, किंवा एकदम झालं काय, किंवा अचानकच समुद्राचं पाणी जे आहे ते इनलँड एरियाज मध्ये आलेलं आहे, मग त्याला आपण इंट्रुजन म्हणतोय. पण ते आहे इंट्रुजन, त्याला नाही म्हणत नाही आपण. पण इथे प्रश्न काय आहे बघा, सी वॉटर इंट्रुजन इन कोस्टल ॲक्विफर. म्हणजे ॲक्विफर हा शब्द जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत इथे आपण काय करणार आहेत, अशा टार्गेट इकडे आणि तिकडे गोळी मारवलं आपण. सो तसं होणार आहे का, कारण इथे ॲक्विफर हा शब्द इथे मेन जो रोल आहे तो ॲक्विफरचा आहे. सो पहिले आपल्याला हे माहिती पाहिजे की ॲक्विफर म्हणजे नेमकं काय असते. सो ॲक्विफर इज नथिंग बट वॉटर सॅच्युरेटेड रॉक्स. ॲक्विफर म्हणजे काय आहे, वॉटर सॅच्युरेटेड रॉक्स आहेत. म्हणजे हे अशा प्रकारचे दगड आहेत जमिनीखाली जे पाण्याने भरलेले आहेत, आणि मग त्या पाण्याने भरलेल्या दगडांमध्ये जर सॉल्ट वॉटर किंवा सी वॉटर जर एंटर होत आहे तर ते फ्रेश वॉटरच्या ऐवजी त्या दगडांमध्ये काय झालं, सॉल्ट वॉटर. आणि मग तुम्ही जेव्हा बोरवेल खणताय तर बोरवेलला खारं पाणी लागते. सो इन दॅट केस वॉटर सॅच्युरेटेड रॉक्स जे आहेत, तो एक मुद्दा इथे आपल्याला त्यांनी सांगितलेला आहे, किंवा सी वॉटर इंट्रुजन इन कोस्टल ॲक्विफर इज मेजर कन्सर्न इन इंडिया. ठीक आहे, आता हे त्यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे, इथे कुठं प्रश्नचिन्ह आहे का, नाही. म्हणजे हे जे इथे वाक्य दिसतंय आपल्याला, हे जे इथे वाक्य दिसतंय हे बेसिकली त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे, सी वॉटर इंट्रुजन इज इन कोस्टल ॲक्विफर इज अ मेजर कन्सर्न इन इंडिया. त्यामुळे एकदम आपण म्हणले की नाही सी वॉटर इंट्रुजन असंच आहे तसंच आहे, यावरतीच अर्ध पान घालायचंय का आपल्याला, नाही घालायचंय. प्रश्न किती, 150 शब्दामध्ये लिहायचा आहे, 10 मार्कासाठीचा हा प्रश्न आहे. त्यामुळे पहिले आपल्याला काय समजून घेणं आहे की प्रश्न हा नाही आहे, हे तर फॅक्ट आहे आणि सांगितलेली आहे. पुढे प्रश्न येतोय, व्हॉट आर दी कॉजेस अँड रेमेडियल मेजर्स. म्हणजे याचे कारण काय आहेत, सी वॉटर इंट्रुजनचे कारण काय काय आहेत आणि त्यासाठी काय काय सोल्युशन्स राहू शकतात, या दोन गोष्टींना आपल्याला डील करायचं आहे. आता इथे जर बघितलं आपण तर एक अगेन नासाचं एक स्टडी आलेलं होतं, त्याचं एक रेफरन्स आपण इथे घेऊ शकतो, किंवा न्यू स्टडी लेड बाय रिसर्चर्स ॲट नासाज जेट प्रोपल्जन लॅबोरेटरी, JPL, नासाची जी लॅबोरेटरी आहे, इट हॅज रिव्हील्ड अलार्मिंग प्रोजेक्शन्स रिगार्डिंग सॉल्ट वॉटर इंट्रुजन इनटू कोस्टल ग्राउंड वॉटर सप्लाईज. ठीक आहे, मग त्यामध्ये त्यांनी नासानी हा अभ्यास केलेला आहे, किंवा अशा पद्धतीने तिथे काय झालेलं आहे तर ग्राउंड वॉटर सप्लाईज मध्ये सॉल्ट वॉटर एंटर होत आहे. मग इथे त्यांनी एक आकडा दिलेला आहे जो एक अलार्म राहू शकतो. काय म्हणलेलं आहे बघा, बाय द इयर 2100, 2100, ठीक आहे, अप्रॉक्सिमेटली 77% ऑफ कोस्टल वॉटरशेड्स वर्ल्ड वाईड आर एक्सपेक्टेड टू एक्सपिरियन्स दिस फिनॉमेना. म्हणजे 2100 बाय 2100 जवळपास 77% कोस्टल वॉटर रिसोर्सेस जे आहेत तिथे हा फिनॉमेना बघायला मिळू शकतो, विच कॅन रेंडर फ्रेश वॉटर सोर्सेस अनड्रिंकेबल. आणि मग कोस्टल एरियामध्ये सर्व्हायव्हलचा इश्यू जो आहे तो तिथे होऊ शकतो. ठीक आहे, सो हे 77% वाला आकडा आपण तिथे यूज करू शकतो. कोण म्हणलं तर मी नाही म्हणलं, वा नासाने म्हणलं असं सांगायचं पण तिथं. ठीक आहे, आता इंट्रोडक्शन जर आपण म्हणलं तर सी वॉटर इंट्रुजन वरती एक 2 ते 3 लाईन चांगले आपण तिथे लिहू शकतो, किंवा सी वॉटर इंट्रुजन इन कोस्टल ॲक्विफर इज अन इमर्जिंग चॅलेंज इन इंडिया ड्रिवन बाय ओव्हर एक्स्ट्रॅक्शन ऑफ ग्राउंड वॉटर. आता इथे हा एक पार्ट पण आहे, किंवा तिथे तुम्ही काय करताय, ओव्हर एक्स्ट्रॅक्शन करताय ग्राउंड वॉटरचं, आणि त्यामुळे त्याला बॅलन्स करण्यासाठी सी वॉटर इंट्रुजन्स तिथे होत आहेत. सो बेसिकली प्रेशर बॅलन्सचा पण एक पार्ट तिथे राहतो. सो ड्रिवन बाय ओव्हर एक्स्ट्रॅक्शन ऑफ ग्राउंड वॉटर, रायझिंग सी लेवल्स अँड अनप्लॅन्ड कोस्टल डेव्हलपमेंट. ठीक आहे, या 3 गोष्टी इथे आपण इंट्रोडक्शन मध्ये मांडू शकतो, किंवा हे का बरं होतंय सी वॉटर इंट्रुजन इन कोस्टल ॲक्विफर, हे का बरं होतंय, ग्राउंड वॉटर आपण जास्त एक्स्ट्रॅक्ट करतोय, रायझिंग सी लेवल्स आहेत आणि अनप्लॅन्ड कोस्टल डेव्हलपमेंट आहे. इट नॉट ओनली रिड्युसेस फ्रेश वॉटर अवेलेबिलिटी बट ऑल्सो थ्रेटन्स ॲग्रिकल्चर, ड्रिंकिंग वॉटर सप्लाय अँड इकोसिस्टम बॅलन्स इन दी कोस्टल रिजन. आता इथे हे सुरुवात आपण केली, आपल्या हिशोबाने आपण त्याला सुरुवात तिथे करू शकतो, गिव्हन दॅट की आपल्याला हे माहिती पडलं की आपल्याला ॲक्विफर्सच्या हिशोबाने बोलायचं. ठीक आहे, आता इथे पुढचा मुद्दा महत्वाचा काय येतो की कोस्टल एरियामध्ये हे इंट्रुजन्स जे होत आहेत त्याचा इम्पॅक्ट काय राहू शकतो, त्याचे कारण काय काय. कारण जर आपण बघितले तर पहिले ते इथे पॉइंट बाय पॉइंट दिलेले आहेत,
किंवा पहिले तर काय ओव्हर एक्स्ट्रॅक्शन ऑफ ग्राउंड वॉटर, हे पहिलं कारण राहू शकते. मग ओव्हर एक्स्ट्रॅक्शन का करतोय आपण ग्राउंड वॉटरचं, हे पण आपल्याला तिथे थोडक्यात मांडता येऊ शकेल. किंवा झालं काय, किंवा ऑल ओव्हर इंडिया जर आपण बघितलं, आपले जे कोस्टल एरियाज आहेत दीज आर हायली पॉप्युलेशन डेन्स एरिया. म्हणजे इथे पॉप्युलेशन डेन्सिटी जी आहे, लोकसंख्या घनता ही खूप जास्त आहे. आणि त्यामुळे लोक खूप ऑब्व्हियसली, मग का घनता जास्त आहे म्हणजे काय, तिथे लोक खूप राहतात. मग लोक खूप राहत आहेत तर तिथे पाण्याची डिमांड आहे. मग पाण्याची डिमांड असल्यामुळे जास्त प्रमाणामध्ये बोरवेल खणल्या जातात आणि ओव्हर एक्स्ट्रॅक्शन होतंय ग्राउंड वॉटरचं. ठीक आहे. मग ते ऍग्रिकल्चर असेल, इंडस्ट्री असेल, डॉमेस्टिक यूज असेल, त्यामुळे इथे काय झालेलं आहे, सी वॉटर जे आहे ते इनलँड मूव्ह करते. म्हणजे त्या जमिनीमध्ये जे पाणी आहे ते काढलं तुम्ही, मग त्या पाण्याच्या जागी त्या दगडामध्ये सी वॉटर आलं. ठीक आहे. तो एक भाग झाला. त्यानंतर अर्बनायझेशन अँड इंडस्ट्रियलायझेशन, जेवढं शहरीकरण होते कोस्टल एरियामध्ये, जेवढ्या सिटीज डेव्हलप होत आहेत तेवढं तिथे अजून या गोष्टी वाढतात. त्यानंतर सी लेवल राईज होतीये, क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग, त्यामुळे सी लेवल वाढती आहे. अँड दिस कॅन पुश सी वॉटर इन टू दी कोस्टल ॲक्विफर्स, पाणी मुरतंय जमिनीमध्ये, तो एक भाग झाला. त्यानंतर रिड्युस्ड नॅचरल रिचार्ज, बऱ्याचदा काय होतं की झाडं तोडले जातात. आपण म्हटलं किंवा सी वॉटर त्या दगडांमध्ये जाते, पण बऱ्याचदा आपण म्हणतो रिचार्जचा अर्थ काय म्हणतोय आपण, की त्या दगडामधलं पाणी तुम्ही काढलं. ठीक आहे. बोरवेल खणताना त्या ॲक्विफर्स मधलं पाणी तुम्ही काढलं. आता पाणी काढलं तर ते काढलेलं पाणी तुम्ही वापरून घेतलं. आता दगड तरी कामा झाला ना, मग दगड पुन्हा भरला गेला पाहिजे ना त्या पाण्याने. मग हे पाणी कोणतं राहू शकते, एक तर ते पावसाचं पाणी राहू शकते, किंवा सी लेवल राईज झाली आणि पाणी आतमध्ये आलं आणि ते समुद्रातलं पाणी ते दगडामध्ये भरलं. पावसाचं पाणी पडलं चांगली गोष्ट आहे ना, कारण ते तो सॉल्ट वॉटर नसणार आहे, ते फ्रेश वॉटर असणार आहे. सो इन दॅट केस नॅचरल रिचार्ज कॅन बी वन सोल्युशन फॉर दिस. बट प्रॉब्लेम काय होतो, पाऊसच नाही. का पाऊस नाही, कारण डिफॉरेस्टेशन करतोय आपण, राईट. डिफॉरेस्टेशन करतोय. बऱ्याचदा आपण म्हणतो किंवा कॉन्क्रिटायझेशन होतंय, झाडं उगवायला कॉन्क्रीटवरती कुठं झाडं उगवणार, राईट. तो एक भाग झाला. रेनफॉल जो आहे तो कधी जास्त कधी कमी असा होतोय, महाराष्ट्रामध्ये बघतोच आपण, राईट. सो इन दॅट केस हे नॅचरल रिचार्ज जर रिड्यूस झाले तर त्यामुळे तिथे स्कोप तो बनतोच, किंवा समुद्राचं पाणी मग त्या दगडामध्ये जाईल. जर वरतून पाणी येत नाही, कुठून ना कुठं पाणी जाईल ना त्या दगडात. सो इन दॅट केस समुद्राचं पाणी त्या दगडांमध्ये जाते आणि त्यामुळे नॅचरल रिप्लेनिशमेंट जो ॲक्विफरचा तो तिथे होत नाहीये. सो दीज कॅन बी सम ऑफ दी कॉजेस ज्याच्यामुळे काय होतंय तर तिथे सी वॉटर इंट्रुजन होते. अजून आपण म्हणलं अनरेग्युलेटेड बोरवेल ड्रेनिंग, आपण म्हणजे ते रेग्युलेटच नाही, किंवा आजकाल आपण बघतो की शहर आहेत तर सोसायटी बनतायत. प्रत्येक सोसायटीमध्ये एकदम असं प्राऊडली सांगितलं जाते की आमच्याकडे आमची वेगळी बोरवेल आहे, पाण्याचं काही टेन्शनच नाही तुम्हाला. सो इथे काय होतंय की प्रत्येक सोसायटी जर म्हणली मी आमचे बोरवेल खणणार आम्ही, तर मग तिथे काय होणार तर अनरेग्युलेटेड बोरवेल ड्रिलिंग होईल आणि त्यामुळे देखील सी वॉटर इंट्रुजन्स होऊ शकतात कोस्टल एरियामध्ये. ठीक आहे. सो इट कॅन डिस्टर्ब दी ॲक्विफर बॅलन्स, ॲक्सिलरेटिंग इंट्रुजन. ठीक आहे. हा एक मुद्दा येऊ शकतो. त्यानंतर अजून एक शब्द इथे वापरला जाऊ शकतो आन्सरमध्ये, दॅट इज नथिंग बट सॉल्ट वॉटर अपकोनिंग. सॉल्ट वॉटर अपकोनिंग म्हणजे अपकोनिंगचा अर्थ काय होतो, पाणी वरती मूव्ह होतं. ठीक आहे. अपवर्ड मुवमेंट ऑफ वॉटर. मग इथे बेसिकली काय होतं, एक्सेसिव्ह पंपिंग इन दी कोस्टल झोन ड्रॉज सलाइन वॉटर अपवर्ड इनटू दी फ्रेश वॉटर ॲक्विफर्स. म्हणजे जर तुम्ही जास्त तिथे काय केलं, पंपिंग केली, जास्त पाणी काढण्याचा प्रयत्न केला, तर तिथे काय होऊ शकते, इट कॅन ड्रॉ सलाइन वॉटर अपवर्ड. जे सॉल्ट वॉटर आहे ते वरती येणार आहे, पाण्याची सलाइनिटी वाढणार आहे. आणि हे बऱ्याचशा ठिकाणी बघायला मिळते की माती पण सलाइन होऊन जाते, राईट. सो जसं आपण म्हणलं की पंजाबमध्ये असेल, हरियाणामध्ये असेल, सो आफ्टर ग्रीन रिव्होल्युशन तिथे काय बघायला मिळालेलं आहे, किंवा तिथे मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा उपसा केला जातोय आणि त्यामुळे काय होतंय तर त्या सॉल्ट जे आहेत ते पण त्या पाण्यासोबत अप्पर पार्टमध्ये येतात, त्यामुळे सॉल्ट ते आपली सॉइल जी आहे ती पण सलाइन होती. इवन यावरती युपीएससीने प्रिलिम्समध्ये पण एकदा प्रश्न विचारलेला होता. ठीक आहे. सो तो पण एक भाग आपल्याला इथे दिसतो. आफ्टर दॅट सँड मायनिंग अँड कोस्टल मॉडिफिकेशन्स, म्हणजे डेव्हलपमेंट्स वगैरे तिथे केले, त्यामुळे पण काय होऊ शकते, ह्युमन इंटरव्हेन्शन्स ज्याला आपण म्हणू शकतो, यामुळे काय होऊ शकते, हे ॲक्विफरचं स्ट्रक्चर डॅमेज होऊ शकते आणि त्यामुळे सॉल्ट वॉटर मुवमेंट किंवा सी वॉटर मुवमेंट टुवर्ड्स द इनलँड एरिया होऊ शकते. ठीक आहे. सो या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथे मांडता येऊ शकतात सी वॉटर किंवा सॉल्ट वॉटर इंट्रुजन्स मध्ये. ठीक आहे. आता याला रेमेडियल मेजर्स काय असले पाहिजे,
पहिले तर कमी करा ना पाणी वगैरे, पाण्याचा उपसा कमी करा, पहिलं ऑब्वियस स्टेप ते सांगणार आपण, राईट. सो रेग्युलेशन ऑफ ग्राउंड वॉटर एक्स्ट्रॅक्शन, मग यासाठी आपल्याकडे एक ऑथॉरिटी आहे, त्याचं नाव तिथे लिहिलं गेलं पाहिजे, सेंट्रल ग्राउंड वॉटर ऑथॉरिटी. मग हे काय करते, इट इश्यूज गाईडलाईन टू कंट्रोल ओव्हर पंपिंग इन दी कोस्टल झोन्स. ऑलरेडी हे केलं जाते, किंवा जास्त पाण्याचा उपसा करू नका, त्यासाठी गाईडलाईन इश्यू केले जातात सेंट्रल ग्राउंड वॉटर ऑथॉरिटीकडून. त्यासोबतच अजून काय करता येऊ शकेल, किंवा तुम्हाला एक तर नॅचरल रिचार्ज वाढवण्यासाठी तिथे एकतर काय केलं जाऊ शकते, किंवा पाऊस जो आहे तो आपल्या हातात नाहीये, राईट. सो क्लाउड सीडिंग वगैरे केलं तर वेगळी गोष्ट, पण ते पण अगेन सक्सेसफुल राहतात असं नाही. सो इन दॅट केस आपल्याला अजून एक मुद्दा काय येतो, आर्टिफिशियल रिचार्ज प्रोजेक्ट्स वरती भर देणे. मग तिथे त्यांनी सांगितलेलं आहे कन्स्ट्रक्शन ऑफ रिचार्ज वेल्स, तशा विहिरी बनवा जेणेकरून त्या विहिरींमध्ये पाणी जाईल आणि खाली मग त्या जमिनीमध्ये मुरेल, किंवा तुम्ही बांध बनवा, चेक डॅम्स बनवा, पर्कोलेशन टँक्स बनवा, त्यानंतर इंजेक्शन वेल्स बनवा. हे सगळं का करायचंय, ह्या वेगवेगळे जे इन्फ्रास्ट्रक्चर का डेव्हलप करायचे, इन ऑर्डर टू रिस्टोर ग्राउंड वॉटर लेवल्स, जेणेकरून त्या दगडांमध्ये सॉल्ट वॉटर भरण्याच्या आधीच फ्रेश वॉटर भरलं जाईल. ठीक आहे, तो एक भाग झाला. तिसरं काय, सब सरफेस बॅरियर्स क्रिएट करा. म्हणजे काय, अंडरग्राउंड कट ऑफ वॉल्स अँड सब सरफेस डॅम्स शुड बी बिल्ट. आणि मग ते काही कोस्टल स्टेट्समध्ये केले जातात. म्हणजे बेसिकली काय केलं जातंय, ते एक अंडरग्राउंड आपण म्हणतोय, ठीक आहे, जमिनी खालून काही असे बॅरियर्स क्रिएट केले जातात. ठीक आहे, जमिनी खाली आपण म्हणतोय, ज्याच्याने काय होईल, ते समुद्राचं पाणी जे आहे त्या दगडांपर्यंत पोहोचू शकणार नाही. आणि ऍक्च्युअल मध्ये असं केलं जातंय इन कोस्टल स्टेट्स लाईक तामिळनाडू अँड गुजरात इन ऑर्डर टू प्रिव्हेंट सी वॉटर मुवमेंट इनलँड. ठीक आहे, म्हणजे या काही गोष्टी आहेत ज्या रेमेडियल मेजर्स मध्ये आपल्याला तिथे लिहिता येऊ शकतात. अजून काय काय केलं जाऊ शकते, रेन वॉटर हार्वेस्टिंग करा. ठीक आहे, मग ते चेन्नई आणि कोची सारख्या शहरांमध्ये ऑलरेडी केलं जाते, जेणेकरून तुम्हाला काय आहे, किंवा ग्राउंड वॉटर उपसा करायची गरजच नाही पडली पाहिजे, तो एक भाग राहू शकतो. किंवा यू शुड रिड्यूस युअर डिपेंडन्सी ऑन ग्राउंड वॉटर. सो तो एक पार्ट रेन वॉटर हार्वेस्टिंग होऊ शकतो, पाणी तसंच साठवून ठेवा तुम्ही. ठीक आहे, तो एक भाग झाला. त्यानंतर मॉनिटरिंग आणि मॅपिंग, म्हणजे तुम्ही किती पाणी आहे त्या दगडांमध्ये त्याचं रेग्युलर मॉनिटरिंग करत राहा, जेणेकरून तो जो सी वॉटर इंट्रुजन वाला पार्ट आहे तो आपल्याला तिथे ऍड्रेस करता येऊ शकेल. मग त्यासाठी आपल्याकडे हे नॅशनल ॲक्विफर मॅपिंग अँड मॅनेजमेंट प्रोग्राम आहे, विच आयडेंटिफाय दी व्हल्नरेबल कोस्टल ॲक्विफर फॉर बेटर प्लॅनिंग, जेणेकरून तिथलं ग्राउंड वॉटर एक्स्ट्रॅक्शन आपल्याला रेग्युलेट करता येऊ शकेल. तो एक आपण पार्ट घेऊ शकतो. या सगळ्यासाठी एक महत्वाची गोष्ट काय आहे ना, किंवा लोकांचा सहभाग महत्वाचा आहे. कारण इथे प्रॉब्लेम काय होणार आहे, किंवा आपण रेमेडियल मेजर्समध्ये लोकांचा सहभाग लिहिणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण घराघरामध्ये जाऊन तर गव्हर्नमेंट सांगू नाही शकणार की तुम्ही बोरवेल नका खणू म्हणून. सो प्रत्येक माणूस म्हणणार किंवा मी इथे सोसायटीमध्ये घर घेतलेलं आहे आणि बिना पाण्याच कसं करू मी. सो त्यामुळे आम्हाला बोरवेल खणणंच आहे. सो इथे काय आहे की लोकांचा सहभाग, लोकांना पण या गोष्टी तिथे अवेअर असले पाहिजे लोक, की याचं फ्युचर इम्पॅक्ट काय राहू शकतो. सो कम्युनिटी पार्टिसिपेशन हा मुद्दा लिहिणं आहे आपल्याला. अवेअरनेस प्रोग्राम्स अँड वॉटर युजर असोसिएशन्स इन दी स्टेट्स लाईक केरला अँड आंध्र प्रदेश एनकरेज सस्टेनेबल यूज. ठीक आहे, म्हणजे या वेगवेगळ्या अशा वॉटर युजर असोसिएशन्स पण राहतात ज्या काय करतायत, इव्हन केरळ आणि आंध्र प्रदेशमध्ये ऑलरेडी हे केलं जातंय, अँड दे ट्राय टू एनकरेज सस्टेनेबल यूज ऑफ दीज ग्राउंड वॉटर रिसोर्सेस. ठीक आहे, सो या काही गोष्टी आहेत ज्या आपण तिथे रेमेडियल मेजर्स मध्ये लिहू शकतो. ठीक आहे, आणि ह्याच्यामध्ये पण काय डायग्राम काढायचे. ठीक आहे, डायग्राम्स अगेन ज्या एनसीईआरटी मध्ये डायग्राम्स आहेत वॉटर टेबल वाल्या, तिथेच तुम्ही काय करू शकता, एक एरो दाखवून फक्त तिथे सी वॉटर इंट्रुजन होतंय त्या ॲक्विफर मध्ये ते दाखवू शकता. ठीक आहे, एनसीईआरटी मध्ये ती डायग्राम दिलेली, ते ऍड नाही केलेली मी, पण एनसीईआरटी मधली डायग्राम इथे काम करून जाईल ती डायग्राम. ठीक आहे, कन्क्लुजन मध्ये मग त्याला तुम्ही कशा पद्धतीने इफेक्टिव्हली मॅनेज करता येईल त्याबद्दल काही लाईन्स लिहू शकता. किंवा सी वॉटर इंट्रुजन कॅन बी इफेक्टिव्हली मॅनेज थ्रू सस्टेनेबल ग्राउंड वॉटर एक्स्ट्रॅक्शन. हे महत्वाचं आहे की तुम्हाला काय करायचंय, एकदम नाही वा इथून पुढे जमिनीमधून पाणीच काढणार नाही असं तिथे लिहायचंय का नाही, सस्टेनेबल ग्राउंड वॉटर एक्स्ट्रॅक्शन करू असं लिहायचंय. आर्टिफिशियल रिचार्ज वरती फोकस करता येऊ शकेल, रेग्युलेटरी मेजर्स अजून चांगले करता येऊ शकतील, कम्युनिटी पार्टिसिपेशन वरती फोकस करता येईल, या गोष्टी उत्तरामध्ये लिहायच्या. अगेन काय होते, कन्क्लुजन जे आहे तुमच्याच उत्तराचं सार आहे ना, त्यामुळे इथे महत्वाचं काय की तुम्ही जे काही उत्तर लिहिलेलं आहे त्या उत्तरामधले पॉइंट्स तुमच्या कन्क्लुजन मध्ये दिसले पाहिजे.
नाहीतर लिहिलं एक आणि भलतं तिसरंच काहीतरी कन्क्लुजन मध्ये येतंय, तसं करू नका. मेन तुम्ही जे लिहिलेलं आहे त्याच्या आधारावरती कन्क्लुजन जाऊ द्या. ठीक आहे. Integrated coastal zone management is essential in this case to safeguard the water security and ensure long-term sustainability of coastal aquifers. ठीक आहे. आता इथून काही फ्युचरिस्टिक पॉइंट्स पण तुम्ही ऍड करू शकता. असं नाही किंवा ते तेवढाच रेस्ट्रिक्ट करू आपण किंवा जे लिहिलेलं आहे आन्सर मध्ये त्याच्याच मधून कन्क्लुजन त्या गोष्टी तर आल्याच पाहिजे. बट इन ॲडिशन टू दॅट यू कॅन यूज some things like integrated coastal management and all. ठीक आहे. सो तो एक भाग इथे आपल्याला बघता येऊ शकतो. ठीक आहे. देन मुव्हिंग टू नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. काय म्हणलेले बघा, हा 250 शब्दासाठी प्रश्न होता, म्हणजे 15 मार्कावाला प्रश्न आहे. इथे त्यांनी म्हणलेलं आहे एक्झामाइन द फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर डिप्लिटिंग ग्राउंड वॉटर इन इंडिया. कोणते कोणते फॅक्टर रिस्पॉन्सिबल आहेत ग्राउंड वॉटर रिसोर्सेस कमी होण्यासाठी भारतामध्ये. ठीक आहे. आणि व्हॉट स्टेप्स हॅज द गव्हर्नमेंट टेकन टू मिटिगेट दिस. याला कमी करण्यासाठी, या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी गव्हर्नमेंट काय स्टेप्स घेते. आता इंट्रोडक्शन मध्ये पहिले तर काय येणार आहे, ग्राउंड वॉटरचा जो पार्ट आहे तो तुम्हाला तिथे लिहायचा आहे. किंवा ग्राउंड वॉटर इज बॅकबोन ऑफ इंडियाज वॉटर सिक्युरिटी. का बरं ते महत्वाचं आहे आणि मग ते कमी झाल्यामुळे काय होतं. कारण मेन काय आहे ना, तुम्हाला इथे या प्रश्नामध्ये हायलाइटेड पार्ट आयडेंटिफाय करायचं आहे. ठीक आहे. पहिला हायलाइटेड पार्ट काय, ग्राउंड वॉटर इज नॉट द हायलाइटेड पार्ट हिअर. ग्राउंड वॉटर बद्दल पूर्ण 4-5 लाईनी ग्राउंड वॉटरच्या लिहून काढल्या, तसं करायचंय का नाही. का, कारण मेन मुद्दा इथे ग्राउंड वॉटर नाहीये, ग्राउंड वॉटर कमी होतंय हा मेन मुद्दा आहे. ठीक आहे. त्यामुळे आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की डिप्लिशन ऑफ ग्राउंड वॉटर दॅट इज द सेंट्रल पार्ट ऑफ दिस क्वेश्चन. आणि मग इथे आपल्याला त्यावरती इथे काही गोष्टी लिहायच्या. ठीक आहे. मग इथे सुरुवात अशी करू शकता तुम्ही, ग्राउंड वॉटर इज बॅकबोन ऑफ इंडिया वॉटर सिक्युरिटी आणि त्यामुळे काय काय फायदा होतो. येट ओव्हर एक्स्ट्रॅक्शन. ठीक आहे. जास्त हुरळून जायचं नाही, ग्राउंड वॉटर हेच लिहितो आणि तेच लिहितो असं नाही करायचं. इथे काय, येट ओव्हर एक्स्ट्रॅक्शन अँड पुअर रिचार्ज हॅव कॉज्ड सिव्हिअर डिप्लिशन threatening agriculture and livelihoods. To tackle this, the government has launched several policies and schemes for sustainable management. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही त्याला लिहू शकता. म्हणजे इंट्रोडक्शन मध्ये ते गेलं पाहिजे किंवा आपल्याला ग्राउंड वॉटर डिप्लिशन बद्दल बोलतोय आपण. ठीक आहे. त्यानंतर डेटा कोणता यूज करू शकतो आपण या प्रश्नामध्ये, तर पहिले तर आपण हे काही ग्राउंड वॉटर रिलेटेड फॅक्ट्स आहेत. दॅट इंडिया इज वर्ल्ड्स लार्जेस्ट युजर ऑफ ग्राउंड वॉटर, एक्स्ट्रॅक्टिंग अराउंड 230 बिलियन क्युबिक मीटर्स एन्युअली. एवढं आपल्याकडे एक्स्ट्रॅक्ट केलं जाते वॉटर, अकाउंटिंग फॉर अबाउट 12% ऑफ ग्लोबल ग्राउंड वॉटर एक्स्ट्रॅक्शन. ठीक आहे. तो एक आकडा राहू शकतो. त्यानंतर सेंट्रल ग्राउंड वॉटर बोर्ड जे आहे आपलं, त्यांचा डेटा आपण वापरू शकतो. इट शोज दॅट अबाउट 17% ऑफ ग्राउंड वॉटर ब्लॉक्स आर क्लासिफाईड ॲज ओव्हर एक्सप्लॉटेड. म्हणजे आपल्याकडे जेवढे काही ग्राउंड वॉटर ब्लॉक्स आपण जे डेझिग्नेट केलेले आहेत त्यापैकी 17% असे आहेत की जे ओव्हर एक्सप्लॉटेड कॅटेगरीमध्ये येतात. with additional 5% label as critical and 14% as semi critical. त्यामुळे परिस्थिती जी आहे ते एकदम प्रेशर आहे ग्राउंड वॉटरवर आपल्याकडे. आणि पंजाबचं एक स्टेट लेवलचं एक्झाम्पल जाऊ शकते किंवा इन पंजाब अप्रॉक्सिमेटली 78% ऑफ वेल्स आर ओव्हर एक्सप्लॉयटेड. 78% जेवढे आहेत त्यापैकी 78% ओव्हर एक्सप्लॉयटेड आहेत. अँड द रिजन इज प्रेडिक्टेड टू फेस क्रिटिकली लो ग्राउंड वॉटर अवेलेबिलिटी बाय 2025. ठीक आहे. सो हे काय अलार्म्स आहेत आपल्याला. ठीक आहे. सो हे काय आपण तिथे आन्सर्स मध्ये यूज करू शकतो. आता फॅक्टर्स कोणते कोणते रिस्पॉन्सिबल आहेत फॉर डिप्लिशन ऑफ ग्राउंड वॉटर इन इंडिया, इथे काही पॉइंट्स मी लिहून ठेवलेले आहेत, याला तुम्ही इलॅबोरेट करून लिहू शकता. मग त्यामध्ये ओव्हर एक्स्ट्रॅक्शन फॉर ॲग्रिकल्चर, शेतीवरती प्रेशर आहे कारण पॉप्युलेशन वाढते, लोकांना तिथे फीड करणं हे शेतीवरती प्रेशर आहे. आणि मग ते इथे काय होतंय, त्यामुळे शेतीला पाणी लागणार आहे तर त्यासाठी ओव्हर एक्स्ट्रॅक्शन केलं जाते ग्राउंड वॉटरचं. तो एक भाग झाला. दुसरं काय, पॉप्युलेशन प्रेशर अँड अर्बनायझेशन, त्याला आपण म्हणजे कनेक्ट करूनही लिहू शकतो. किंवा अर्बनायझेशन, लोकसंख्या वाढते, शहरीकरण होतंय आणि त्यामुळे तिथे ॲग्रिकल्चरवरती प्रेशर येते. त्यानंतर इनएफिशियंट इरिगेशन प्रॅक्टिसेस आहेत. मग त्यामध्ये इवन हे आलेलं ऑलरेडी बऱ्याचदा. आता मेन्सचे प्रश्न जर बघितले आपण तर वॉटर यूज एफिशियन्सी वरती 2दा प्रश्न आलेला आहे मेन्समध्ये, वॉटर यूज एफिशियन्सी. आणि मग ही जी एफिशियन्सी आहे म्हणजे तेवढ्याच पाण्यामध्ये तुम्ही जास्त धान्य कसं घेऊ शकता. मग इथं जर आपण बघितलं तर वॉटर यूज एफिशियन्सी वाढवण्यासाठी तुम्हाला काय गरजेचं आहे, त्या प्रकारच्या इरिगेशन प्रॅक्टिसेस. मग आपण म्हणलं ड्रिप इरिगेशन आहे, स्प्रिंकलर इरिगेशन आहे. सो यासारख्या इरिगेशन प्रॅक्टिसेसचा तुम्ही वापर करा.
इव्हन आपण म्हटलं आपल्याकडे ट्रेडिशनल वॉटर हार्वेस्टिंग ज्या प्रॅक्टिसेस आहेत त्याचा आपण या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी कसा वापर करू शकतो ते पण आपण इथे इंट्रोड्यूस करू शकतो. देन डिक्लाइन इन ट्रेडिशनल वॉटर हार्वेस्टिंग जे आपण बोललोच, किंवा कुंड असेल, बावली असेल किंवा बावडी म्हणतात त्याला, ठीक आहे. त्यानंतर मग टंका असेल, राईट. सो या ज्या गोष्टी आहेत 2018च्या मेन्समध्ये यावरती एक प्रश्न पण आहे बघा, ट्रेडिशनल वॉटर हार्वेस्टिंग किंवा ते अर्बन प्रॉब्लेम्सला सॉल्व्ह करण्यासाठी आता कशा पद्धतीने हेल्प करू शकेल. इव्हन यावरती एक कुरुक्षेत्र मॅगझिन मध्ये पण डेडिकेटेड मॅगझिनच आलं होतं यावरती. सो तो एक भाग जो आहे तो कमी होत चाललेला आहे आजकाल, किंवा ट्रेडिशनल वॉटर हार्वेस्टिंग आपण तेवढं तिकडे टिल्टेड नाही आहोत, तो एक भाग झाला. क्लायमेट चेंज अँड व्हेरिएबिलिटी तो तर एक कंटिन्युअसली आपल्याकडे प्रॉब्लेम राहणार आहे. सो दीज कॅन बी सम फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर ग्राउंड वॉटर डिप्लिशन. आता यासाठी स्टेप्स काय काय घेतले जाऊ शकतात, तर आपण पॉलिसी आणि लेजिस्लेशनच्या अँगलनी बघितलं तर आपल्याला नॅशनल वॉटर पॉलिसी आपण तिथे सांगू शकतो 2012 मधली. त्यामध्ये सांगितलेलं आहे सस्टेनेबल ग्राउंड वॉटर मॅनेजमेंट करा म्हणून, यासाठी लोकसहभाग तिथे एन्शुअर करा ते म्हणलेलं आहे. त्यानंतर राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कायदे येतात जे तिथल्या भागामध्ये ग्राउंड वॉटरला रेग्युलेट करतात. मग आपल्याकडे आपण म्हणलं महाराष्ट्र ग्राउंड वॉटर डेव्हलपमेंट अँड मॅनेजमेंट ऍक्ट आहे 2009चा, आणि या ऍक्टमध्ये ग्राउंड वॉटरला पब्लिक प्रॉपर्टी डिक्लेअर केलं होतं. त्यामुळे तसा एक कम्युनिटी पार्टिसिपेशन पण त्यामध्ये एन्शुअर होत आहे. सो हे काही पॉलिसी आणि लेजिस्लेशन वाले भाग आहेत जे आपण इथे पहिले तर नोट करू शकतो. त्यानंतर गव्हर्नमेंट स्कीम्स आणि मिशन्सचा वापर केला जाऊ शकतो यासाठी. मग इथे आपण म्हणलं किंवा अटल भूजल योजना वर्ल्ड बँक सोबत आपण जी केलेली आहे ती आपण लिहू शकतो. त्यानंतर जलशक्ती अभियान आहे, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना आहे, किंवा नॅशनल ॲक्विफर मॅपिंग अँड मॅनेजमेंट प्रोग्राम आहे. सो या गोष्टी आपण तिथे नोट करू शकतो किंवा याचा वापर करा जेणेकरून तुम्हाला या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करता येईल. आफ्टर दॅट डिमांड मॅनेजमेंट, यासाठी आपण काय करू शकतो, एकतर तुम्ही मायक्रो इरिगेशनला प्रमोट करा, ड्रिप स्प्रिंकलर त्याला, मग त्यासाठी गव्हर्नमेंट सबसिडीज देऊ शकते. त्यानंतर क्रॉप डायव्हर्सिफिकेशन प्रोग्राम्स वापरा जेणेकरून जे वॉटर इंटेन्सिव्ह क्रॉप्स आहेत त्याच्याकडून आपण रिलेटिव्हली लेस वॉटर इंटेन्सिव्ह क्रॉप्सकडे जाऊ शकतो. मिलेट, पल्सेस, ऑइल सीड्स याच्यावरती फोकस करा, ठीक आहे. सो गव्हर्नमेंटच्या थ्रू हे केलं जाऊ शकते. आणि मग इन द एंड कन्क्लुजन असं जाऊ शकते किंवा वाईल इनिशिएटिव्ह लाईक अटल भूजल योजना अँड प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना शो प्रॉमिस, लॉंग टर्म सक्सेस रिक्वायर स्ट्रिक्ट रेग्युलेशन, बिहेवियरल चेंज. आता हे महत्वाचं आहे का, कारण हे जोपर्यंत होणार नाही बिहेवियरल चेंज तोपर्यंत किती स्कीम आणा, रेग्युलेशन आणा तरी अल्टिमेटली बेनिफिट दिसणार नाही. सो बिहेवियरल चेंज हा शब्द येणं खूप जास्त गरजेचं आहे. अँड इंटिग्रेटिंग वॉटर मॅनेजमेंट विथ दी ॲग्रिकल्चरल पॉलिसीज, ठीक आहे. सो हे तिथे महत्वाचं आहे आणि हे जेव्हा आपण एन्शुअर करतो तेव्हाच आपण या ग्राउंड वॉटर डिप्लिशनच्या प्रॉब्लेमला टॅकल करू शकतो, ठीक आहे. सो अशा पद्धतीने हा पूर्ण प्रश्न तिथे लिहिला जाऊ शकतो. देन क्वेश्चन नंबर 6, पुढचा प्रश्न होता मायनिंग रिलेटेड होता, ठीक आहे. आता यामध्ये काय म्हणलेलं आहे, मिनरल रिसोर्सेस आर फंडामेंटल बट मायनिंग इज अन एन्व्हायरमेंटल हजार्ड, ठीक आहे. आता हे ॲब्सोल्यूट स्टेटमेंट दिलेलं आहे त्यांनी, किंवा मिनरल रिसोर्स आहेत महत्वाचे पण मायनिंग जे आहे हे एक एन्व्हायरमेंटल हजार्ड पण आहे, असं का, हा पहिला प्रश्न, ठीक आहे. सजेस्ट रेमेडियल मेजर्स टू रिड्यूस दी हजार्ड्स ड्यू टू मायनिंग, ठीक आहे. मग याचे काही रेमेडियल मेजर सजेस्ट करा. आता इंट्रोडक्शन मध्ये मग पुन्हा पहिले तर मायनिंगचं महत्व आपण सांगू शकतो किंवा हे इकॉनॉमिक ग्रोथसाठी महत्वाचं आहे आणि त्यामुळे एनर्जी, इंडस्ट्री, इन्फ्रास्ट्रक्चर या सगळ्या गोष्टी आपण बघतोय. हाऊएव्हर अनरेग्युलेटेड अँड अनसस्टेनेबल मायनिंग पोजेस सेव्हिअर एन्व्हायरमेंटल हजार्ड्स. म्हणजे आपण दोन्ही गोष्टी बॅलन्स करतो, बरोबर आहे, महत्वाचं आहे, पण त्यामुळे एन्व्हायरमेंटल हजार्ड्स पण होत आहेत. अशा पद्धतीचं एक वाक्य सुरुवातीला लिहिलं आणि त्यानंतर आपण आपल्या उत्तराला सुरुवात केली. आता मुद्दा काय आहे बघा, मुद्दा काय आहे किंवा मायनिंग जे आहे दिस इज एन्व्हायरमेंटल हजार्ड. वाय, ठीक आहे. मग आपण टायटलच ते लिहिलं इथं, मायनिंग ॲज एन्व्हायरमेंटल हजार्ड. असं का बरं होतं, तर मायनिंगमुळे काय होते, पहिले तर लँड डिग्रेडेशन होते, जमीन जी आहे ती एक प्रकारे वीक होत जाते आणि त्यामुळे मग लँडस्लाइड रिलेटेड तिथे धोका राहू शकतो किंवा बऱ्याचदा आपण बघतो किंवा इट कॅन लीड टू सॉइल इरोजन, त्यामुळे जमिनीची धूप आपण ज्याला म्हणतो, डिफॉरेस्टेशन त्या माध्यमातून होत असावं तो एक भाग राहू शकतो. आणि ह्या सगळ्यामधून सॉइल इरोजन जर झालं तर अल्टिमेटली इट कॅन हॅव लॉस ऑफ फर्टाईल ॲग्रिकल्चरल लँड ऑल्सो, म्हणजे शेतीवरती इफेक्ट होईल. म्हणजे एका ठिकाणी मायनिंग थ्रू इकॉनॉमिक ग्रोथ करायला गेलो आणि शेती कमी झाली
म्हणजे इकडून वाढली ग्रोथ, इकडून कमी झाली, अल्टिमेटली रिझल्ट काही दिसलाच नाही. सो लँड डिग्रेडेशन मायनिंग बद्दल लिहिताना हा एक मुद्दा पहिले येणार आहे. आणि मग त्यातल्या त्यात ओपन कास्ट मायनिंग जे असतात त्यामुळे या प्रकारच्या गोष्टी क्लिअरली होणार आहेत. म्हणजे ओपन कास्ट मायनिंग इन द सेन्स आपण एनसीईआरटी मध्ये आपल्याला अशा प्रकारची एक डायग्राम पण दिलेली आहे किंवा ओपन कास्ट मायनिंग म्हणतात त्याला. दुसरी एक मायनिंग असते ती केजीएफ वाली मायनिंग आहे किंवा डायरेक्ट खाली टनेल्स असतात, राईट. सो टनेल असतात आणि टनेल मधून होते. ठीक आहे बा, इथं आपण म्हटलं वरती झाडं वगैरे राहू शकतात, पण इथं खड्डाच खणायचा आणि डायरेक्ट इथे तुम्हाला वरचे झाडं वगैरे सगळं काढावं लागेल. सो इन दॅट केस ओपन कास्ट मायनिंग कॅन लीड टू डिफॉरेस्टेशन. सो तो एक भाग झाला. त्यानंतर वॉटर पोल्युशन आणि डिप्लिशन होऊ शकेल. बऱ्याचदा आपण बघतो आता ते तिथे मेघालयामध्ये रॅट होल मायनिंग जे केलं जाते तिथे जर आपण बघितलं एक नदी वाहते, त्या नदीचं नाव आहे लुखा रिव्हर. ते लिहिलं जाऊ शकते इथे लुखा रिव्हर. आणि दिस इज हायली पोल्युटेड रिव्हर. का बरं पोल्यूट झालेली नदी? कारण तिथे कोल मायनिंग केलं जाते. ठीक आहे, म्हणजे जो जैंतिया हिल्सच्या आसपासचा भाग आहे तिथला, तिथे कोल मायनिंग होते आणि त्यामुळे इथे काय झालेलं आहे, रिव्हर इज हायली पोल्युटेड. ठीक आहे, तो एक भाग आपण इथे लिहू शकतो. किंवा डिस्चार्ज ऑफ माइन एफ्लुएंट्स कंटॅमिनेट द रिव्हर अँड ग्राउंड वॉटर विथ हेवी मेटल्स. मग त्यामध्ये अर्सेनिक असेल, मर्क्युरी असेल, दीज आर कॅर्सिनोजेनिक सबस्टन्सेस. यामुळे कॅन्सर होऊ शकतो जर पाण्यामध्ये जर हे मेटल्स जर ऍड झाले तर. सो तो एक भाग आपण तिथे लिहू शकतो. एअर पोल्युशन किंवा वाय मायनिंग इज एन्व्हायरमेंटल हजार्ड. एकतर ते डस्ट पार्टिकल्स सगळे मिक्स होतील त्यामध्ये आणि त्यामुळे रेस्पिरेटरी डिसऑर्डर्स होऊ शकतात. तो एक भाग आपण उत्तरामध्ये लिहू शकतो. आफ्टर दॅट बायोडायव्हर्सिटी लॉस होतोय. म्हणजे मायनिंग जे आहे जर इकोलॉजिकली सेन्सिटिव्ह एरियामध्ये केलं तर बायोडायव्हर्सिटीला धोका राहू शकतो. मग एक्झाम्पल फॉरेस्ट ट्रायबल रिजन जे आहेत तिथे ॲनिमल हॅबिटॅट डिस्ट्रॉय होतील, जंगल जर तोडले जातात त्यामुळे वाईल्ड लाईफ जे आहे ते धोक्यामध्ये येऊ शकेल. किंवा पाणी जर पोल्यूट झालं नदीचं पाणी तर नदीमधले जे मासे आहेत त्यांना धोका राहू शकतो. युट्रॉफिकेशन सारख्या गोष्टी होऊ शकतात, राईट. सो थोडा जो टेक्निकल पार्ट पण लिहिण्याचा प्रयत्न करा जेणेकरून ते समोरच्याला लक्षात येईल की तुम्हाला माहिती आहे. म्हणजे समोरच्याला माहिती झालं पाहिजे तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, त्यासाठी प्रयत्न करा. ह्युमन अँड कम्युनिटी इम्पॅक्ट काय होऊ शकतो किंवा या सगळ्यामुळे ट्रायबल पॉप्युलेशन जे आहे ते डिस्प्लेस होऊ शकते. ठीक आहे, सो हे काही आपण कारण सांगू शकतो की वाय दिस इज अ की एन्व्हायरमेंटल हजार्ड. ठीक आहे, मग यासाठी आता सोल्युशन काय राहतील, रेमेडियल मेजर्स काय राहतील. पहिले तर काय आहे की मायनिंग करताना एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट होणं गरजेचं आहे. मग ते तिथे लिहू शकता तुम्ही. दॅट यू नीड टू स्ट्रिक्टली एन्फोर्स एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट EIA. तो एक भाग येईल. त्यानंतर इको फ्रेंडली मायनिंग टेक्नॉलॉजीजचा वापर करा. नवीन नवीन आजकाल येत आहेत बऱ्याचशा. मग त्यामध्ये आपण म्हटलं की डस्ट सेपरेशन असेल, वेस्ट रिसायकलिंग असेल, या गोष्टी तुमच्या मायनिंग मध्ये इंट्रोड्यूस करा. म्हणजे आपण उत्तरामध्ये असं डायरेक्ट लिहून चालणार नाही मायनिंग बंद करा म्हणून, कारण ते बंद करता येणार नाही ना. तुम्ही लाख म्हणाल बंद करा पण डायरेक्ट बंद थोडी करता येणार ते. सो इन दॅट केस या काही दुसऱ्या पद्धतीने त्याला लिहावं लागेल तुम्हाला. त्यानंतर माइन क्लोजर प्लॅन्स इन्क्लूड अफॉरेस्टेशन अँड लँड रिक्लेमेशन. किंवा जी लँड आहे जी डिग्रेड झालेली आहे त्याला रिक्लेम करण्यासाठी प्रयत्न करा. त्यानंतर अफॉरेस्टेशन, जर झाडं तोडले जातात तर झाडं लावा पण, तो एक भाग तिथे लिहू शकतो आपण. त्यानंतर वॉटर ट्रीटमेंट प्लांट्स फॉर माइन एफ्लुएंट्स. म्हणजे जे मिनरल जे मायनिंग एरियाज आहेत आसपासच्या भागामध्ये जे पाणी आहे ते ट्रीट करून लोकांना सप्लाय करा. त्यासाठी वॉटर ट्रीटमेंट प्लांट्स तुम्ही बसवा, राईट. तो एक भाग लिहू शकतो आपण. देन प्रमोशन ऑफ सस्टेनेबल मायनिंग प्रॅक्टिसेस अंडर दी नॅशनल मिनरल पॉलिसी 2019. त्यामध्ये जे सांगितलेलं आहे की तुम्हाला काय करायचंय, सस्टेनेबल मायनिंग प्रॅक्टिसेस वरती फोकस करायचंय. म्हणजे तुमच्या उत्तरामध्ये रेमेडियल मेजर्स मध्ये पॉलिसी जर असेल एखादी काही तर ती येणं गरजेचं आहे, राईट. सो इथे जर आपण बघितलं नॅशनल मिनरल पॉलिसी आपली 2019 मधली, त्यामध्ये ज्या पद्धतीने सस्टेनेबल मायनिंग प्रॅक्टिसेस सांगितलेल्या आहेत तशा तुम्ही वापरा. हे काही रेमेडियल मेजर्स मध्ये आपण तिथे सांगू शकतो. ठीक आहे. इन द एंड कन्क्लुजन अशा पद्धतीने पुन्हा येणार आहेत किंवा मायनिंग जे आहे ते इकॉनॉमिक नेसेसिटी आहे त्यामुळे लगेच बंद करता येणार आहे का नाही. सो मायनिंग इज बोथ अन इकॉनॉमिक नेसेसिटी अँड एन्व्हायरमेंटल हजार्ड. सो व्हॉट इज एक्सपेक्टेड, वी नीड टू बॅलन्स इट. कारण गरज पण आहे आणि धोका पण आहे. सो वी नीड टू बॅलन्स द रिसोर्स नीड्स विथ सस्टेनेबल अँड रिस्पॉन्सिबल मायनिंग अँड दिस विल बी क्रिटिकल फॉर इंडियाज लॉंग टर्म इकोलॉजिकल अँड डेव्हलपमेंटल सिक्युरिटी. ठीक आहे, म्हणजे दोन्ही बघणं गरजेचं आहे आपल्याला, किंवा एन्व्हायरमेंटल आणि डेव्हलपमेंटल अशा दोन्ही अँगलनी आपल्याला सिक्युअर राहणं गरजेचं आहे. आणि मग त्या अँगलनी आपल्याला तो प्रश्न तिथे लिहायचा आहे.
नाउ इन द एंड लास्ट क्वेश्चन, राइट अ रिव्ह्यू ऑन इंडियाज क्लायमेट कमिटमेंट्स अंडर पॅरिस अग्रीमेंट. ठीक आहे, म्हणजे 2015चा जो अग्रीमेंट आहे त्यामध्ये आपल्या क्लायमेट कमिटमेंट्स काय होतात, ज्याला आपण NDC म्हणतो, नॅशनली डिटरमाइंड कॉन्ट्रीब्युशन. मग त्याबद्दल सुरुवातीला ते विचारतात, रिव्ह्यू द्या त्याचा ऑन इंडियाज क्लायमेट कमिटमेंट अंडर पॅरिस अग्रीमेंट. पुढे त्या क्वेश्चनला कंटिन्यू करतात ते. हा पहिला पार्ट झाला क्वेश्चनचा. दुसरा पार्ट आहे हाऊ दीज वेअर स्ट्रेंथन्ड इन COP26 इन 2021. हा झाला दुसरा पॉइंट. आणि तिसरा पार्ट त्यामध्ये येतो अँड हाऊ इंडियाज NDCs वेअर अपडेटेड आफ्टर दॅट COP26 इन 2022. ठीक आहे, म्हणजे 1, 2 आणि 3 असे 3 प्रश्न आहेत यामध्ये आणि एक एक त्याला प्रॉपरली डील करणं गरजेचं आहे. एकदम नाजूक पद्धतीने हाताळा या प्रश्नाला, नाहीतर ते एकदम घाई गडबडीमध्ये सगळं मिक्स जर केलं तर प्रॉब्लेम होऊन जाईल. ठीक आहे, कारण 3 वेगवेगळ्या टाइम फ्रेम मधला प्रश्न आहे. 15 मध्ये काय अग्रीमेंट, पॅरिस अग्रीमेंट अंडर कमिटमेंट आहेत, त्यानंतर COP26 मध्ये याला आपण कशा पद्धतीने पुन्हा स्ट्रेंथन केलं, आणि नुसतं स्ट्रेंथन त्या मीटिंग मध्ये करून चालणार आहे का नाही, तुमच्या सिस्टीम मध्ये पण त्याला आणावं लागेल. अकॉर्डिंगली 2022 मध्ये तुम्ही तुमचे NDC कसे अपडेट केले. ठीक आहे, 3 गोष्टी इथे येतात. त्यामध्ये जर आपण बघितलं इंट्रोडक्शन पहिले तर आपण त्यामध्ये NDC आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट या सगळ्या गोष्टींच्या अँगलने लिहू शकतो, किंवा इंडिया ॲज अ डेव्हलपिंग इकॉनॉमी हॅज परस्यूड क्लायमेट ॲक्शन विदिन फ्रेमवर्क ऑफ इक्विटी अँड सस्टेनेबल ग्रोथ. आपलं ते विजन तसं राहिलेलं आहे. Its commitment under Paris Agreement marked significant step in balancing development with global climate responsibility. आता वर्ड्स काही राहू शकतात, बट तुम्ही आपल्या NDCs बद्दल थोडक्यामध्ये तिथे सुरुवातीला लिहू शकता. ठीक आहे, आता ते झाल्याच्या नंतर आपला क्लायमेट कमिटमेंट्स काय होत्या. आता हे अगेन फॅक्च्युअल गोष्टी आहेत या तसेही आपण प्रिलिम्स मध्ये वाचत असतो, मग त्या इथे आपल्याला लिहायच्या आहेत. थोडक्यात हे काय आपले NDCs आहेत. ठीक आहे, NDCs आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने लिहू शकता. कमिटमेंट एरिया आणि इंडियाचे टार्गेट्स काय काय आहेत. मग त्यामध्ये एमिशन इंटेन्सिटी, रिन्युएबल एनर्जी, कार्बन सिंक, अडॉप्टेशन, सस्टेनेबल लाईफस्टाईल आणि टेक्नॉलॉजी अँड फायनान्स. ठीक आहे, अगेन हे पुन्हा पूर्ण मी वाचत बसत नाही, बट हे आपले सगळे तो जो पार्ट आहे NDC वाला तोच आपण इथे लिहू शकतो. ठीक आहे, म्हणजे आपले GDP इंटेन्सिटी काय, एमिशन इंटेन्सिटी, त्यानंतर कार्बन सिंक बद्दल आपण काय म्हणतोय 2.5 to 3 बिलियन टन्स. सो या सगळ्या गोष्टी तिथे पहिले तर येणार आहेत. अँड दिस विल ॲड्रेस दी फर्स्ट पार्ट ऑफ युअर क्वेश्चन. हे झाल्याच्या नंतर आता आपण येतो त्या COP26 मध्ये. COP26 मध्ये भारताचे जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांनी तिथे अनाउन्स केले होते पंचामृत. आता हे लिहायचं होतं आपल्याला तिथं, किंवा पंचामृत जे आहेत. पंचामृत म्हणजे काय, तर 5 सेक्टर एलिमेंट्स टू स्ट्रेंथन इंडियाज पॅरिस प्लेज. जो प्रश्न होता ना की COP26 मध्ये त्याला स्ट्रेंथन करण्यासाठी काय केलं, तर हे 5 मुद्दे होते. पहिलं काय होतं बघा, रीच नॉन फॉसिल एनर्जी कॅपॅसिटी टू 500 गीगावॉट बाय 2030. देन फुलफिल 50% एनर्जी रिक्वायरमेंट वाया रिन्युएबल एनर्जी बाय 2030. Then reduce 1 billion carbon emission by 2030. Reduce carbon intensity greater than 45% by 2030. 45%पेक्षा जास्त कार्बन इंटेन्सिटी कमी करायची. त्यानंतर अचीव द टार्गेट ऑफ नेट झिरो बाय 2070. हे पंचामृत आहेत, हे आपल्याला तिथे लिहायचे होते. ठीक आहे, ते झाल्याच्या नंतर मग आपण आपल्या 2022 मध्ये कशा पद्धतीने इंडियाने आपले NDC अपडेट केले हे पण इथे दिलेले. हे कुठे आपल्याला मिळून जातं, ऑफिशियल त्यांनी PDF पण रिलीज केलेली होती. सो अपडेटेड टार्गेट्स इथे दिलेले आहेत. मग किंवा एमिशन इंटेन्सिटी आपण अपडेट केली, रिड्यूस एमिशन इंटेन्सिटी बाय 45% बाय 2030, म्हणजे ज्या पंचामृत मध्ये सांगितलं तेच. आणि अर्लियर टार्गेट 33 ते 35% होता, आता त्याला अपडेट केला आपण 45% केलं. अचीव 50% ऑफ इन्स्टॉल्ड क्युम्युलेटिव्ह इलेक्ट्रिसिटी कॅपॅसिटी फ्रॉम नॉन फॉसिल फ्युएल बेस्ड सोर्सेस. अगेन दिस हॅज टू बी डन बाय 2030. देन क्रिएट ॲडिशनल कार्बन सिंक ऑफ 2.5 to 3 बिलियन टन्स ऑफ CO2 इक्विव्हॅलंट बाय 2030. आणि मग 2015चं जे होतं तसंच ते आपण पुढे ठेवलं. आता यामध्ये अजून एक जे आलेलं आहे किंवा लाईफ मिशन जे आहे ते या टार्गेटमध्ये इन्क्लूड केलं आपण. म्हणजे काय, तर लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट. सो लॉन्च ऑफ मास मुवमेंट promoting sustainable and eco-conscious living based on conservation and moderation values. ठीक आहे, म्हणजे या
मास मुवमेंटला, लाईफ मिशन जे आपलं, त्याला या टार्गेट्समध्ये आपण इन्क्लूड केलं की आम्हाला काय करायचंय, याला एक मास मुवमेंट बनवायचंय भारतामध्ये. प्रत्येक व्यक्ती जो आहे या टार्गेट्सला अचीव करण्यासाठी काम करणार. ठीक आहे. त्यानंतर नेट झिरो टार्गेट 2070चं जे आपण बोललो होतो त्या पंचामृतमध्ये ते पण अपडेट केलं गेलं. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात काय, जर तुम्हाला हे माहिती असेल, ठीक आहे, हे जे पॉइंट्स आहेत पंचामृतवाले, ते जर तिथे क्लिक झाले तुम्हाला, त्यानंतर हे अपडेटेड टार्गेट्स लिहिणं जास्त काही अवघड राहणार नाहीये. ठीक आहे. सो हे 3 पार्ट जे होते त्या क्वेश्चनचे ते तसे ऍड्रेस होतात आणि कन्क्लुजन मध्ये मग तुम्हाला तो एक पूर्ण फ्लो पुन्हा एकदा दाखवायचा आहे. किंवा फ्रॉम पॅरिस इन 2015 टू COP26 इन 2021 अँड अपडेटेड NDCs इन 2022, या 3 घडामोडी. तर या पूर्ण मार्गामध्ये आपण म्हणतोय इंडिया हॅज प्रोग्रेसिव्हली रेज्ड इट्स अँबिशन विथ नेट झिरो 2070 प्लेज and stronger renewable targets. Achieving these goals will require finance, technology and lifestyle changes, that is life mission, to ensure a sustainable future. किंवा काय डिमांड काय राहणार आहे, उगाच आपण म्हटलं की अपडेटेड गोल्स आहेत असं आहे तसं आहे, पण शेवटी आपल्याला एक लाईन टच करून देणं किंवा येस हे गोल्स आपण ठेवलेले आहेत आणि त्याला अचीव करण्यासाठी काय एक्सपेक्ट केलं जाऊ शकतं इन फ्युचर ते पण आपल्याला तिथे सांगायचं आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने हे तुमचे झालेले आहेत सगळे प्रश्न जे ॲग्रिकल्चर आणि एन्व्हायरमेंटशी रिलेटेड होते. एक प्रश्न अजून तो नॅनो टेक्नॉलॉजी वाला आहे, तो आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये त्याला कन्सिडर करतोय. बट हे सगळे प्रश्न झाले जे आपल्याला या परीक्षेमध्ये आत्ताच्या विचारले गेलेले होते. होप तुम्हाला हे सगळं लक्षात आलं असेल किंवा अप्रोच काय असला पाहिजे. अगेन इन दी एंड आपल्या इग्नाइट अकॅडमी मध्ये अजून वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेसही रन केले जातात. त्याची माहिती तुमच्या ओळखीमधल्या लोकांना नक्की पोहोचवा. मग कोणी शिक्षक भरतीसाठी तयारी करत असेल, कोणी इंजिनिअरिंगच्या परीक्षांची तयारी करत असेल, कोणी महानगरपालिकेच्या परीक्षांची तयारी करत असेल, त्यांना ही माहिती द्या की आपल्याकडे कोर्सेस चालवले जातात. इग्नाइट अकॅडमी ॲप एकदा डाउनलोड करून त्यांना सांगा की बघा. ठीक आहे. MBAच्या परीक्षा असतील, बँकिंग इन्शुरन्स असेल, इव्हन शालेय परीक्षा, नवोदय परीक्षांची देखील आपल्याकडे तयारी करून घेतली जाते. लॉ एक्झाम्सची देखील तयारी करून घेतली जाते. यासाठी डेडिकेटेड टीम्स आपल्याकडे काम करतात. ठीक आहे. सो ह्या गोष्टी नक्की तुमच्या ओळखीच्या लोकांपर्यंत कळवा. बाकी आपल्या जे काही आपण हे डिस्कस करत राहतो त्याबद्दलच्या अपडेट्स ज्या आहेत, त्याबद्दलच्या जे पूर्ण डॉक्युमेंट्स असतील, PDFs असतील, त्या आपल्या या टेलिग्राम चॅनलवरती आपण शेअर करत राहतो. त्यामुळे टेलिग्राम चॅनलला ह्या जॉईन करून ठेवा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक भेटून जाईल तुम्हाला. तिथेच इंस्टाग्रामची पण लिंक आहे, ती पण जॉईन करून ठेवा. ठीक आहे. इथे YouTube चॅनल सबस्क्राईब केलं असेल तुम्ही, नसेल केलं तर नक्की करून ठेवा आणि बेल आयकॉन दाबून ठेवून द्या. आणि इथे नंबर दिलेला आहे, तिथून तुम्ही अजून ॲडिशनल माहिती घेऊ शकता. ठीक आहे. चालेल मग. तर होप की तुम्हाला हे पूर्ण जे डिस्कशन आहे ते आवडलं असेल. तुमच्या मित्रांपर्यंत, मैत्रिणींपर्यंत पण हे डिस्कशन पोहोचवा, जेणेकरून त्यांना पण एक अप्रोच जो आहे तो तिथे क्लिअर होऊ शकेल. ठीक आहे. चालेल मग. तर थांबू आपण इथे. थँक्यू व्हेरी मच.